दोघांची मला तर काही समजत हे घ्या हे काय खाली पेन आहे म्हणते हे घ्या हे घ्या गोम आहे ना ते गोमण्याची मणी चिकटतात नाही. शैलेश सर हा बोला सर. सध्या आपण ऍडमिट कंटिन्यू करत जाऊया आणि इंट्रोडक्शन सुरू करूया की 5 मिनिटं थांबूया. 4:10 चालू करूया. 4:10 ओके ऍड होत आहेत. फाईन फाईन ओके फाईन फाईन. जाडे सर खाकसे सर दिसत नाहीत. सर त्यांना एक इम्पॉर्टंट काम आलंय. नो इश्यू. सो ही लेफ्ट. ओके कुशल मोडे इज हँडलिंग दॅट. ओके ओके. पार्टिसिपंट्सना एक रिक्वेस्ट आहे
की चॅट बॉक्स मध्ये कृपया गुड आफ्टरनून गुड इव्हनिंगचे मेसेज टाकू नका, यासाठी की आपण इम्पॉर्टंट क्युरीज आपण मिस करू शकतो. त्यामध्ये विनंती आहे सगळ्यांना गुड आफ्टरनून करण्याची इच्छा होते, पण थोडस आपण त्या वेबिनारचं महत्व समजून तेवढ्यासाठी, कारण बाकी सगळ्यांचं रजिस्ट्रेशन आहेच, पण सगळे एकत्र आहोत. फक्त या निमित्तानं आपण की क्वेश्चन कुठलाही मिस होऊ नये यासाठी कृपया चॅट टाकूया. कुशल सर 4:10 ला शार्प चालू करा. येस 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 सर. बाबा बाबा मी आज तुमची बाबा काय करायचं होतं बाई.
पुढे सर, you can take the charge and continue. शैलेश सर स्टार्ट करूया. येस येस येस. Yes. सगळ्यांना नमस्कार. मोड ऑफ कम्युनिकेशन आपण मिक्स लँग्वेज मध्ये करतोय. मराठी, इंग्लिश आणि हिंदी. व्हेरेवर क्वेश्चन्स फ्रॉम द इंग्लिश और द हिंदी वी कॅन आन्सर अकॉर्डिंगली. सर्वप्रथम सगळ्यांना नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन, ऑल इंडिया नेटसेट टीचर्स ऑर्गनायझेशन आणि प्रहार विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कॅस वेबिनारचे जे आयोजन केलेले आहे त्या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या शिक्षकांना इथे आम्ही स्वागत करू इच्छितो. ह्या वेबिनारचा जो उद्देश आपण ब्राउशरमध्ये एक शॉर्ट मध्येच आपण 2 ते 3 ओळीमध्येच दिलेला आहे. आपण ज्या करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम बद्दल बोलतो याचा संदर्भ रिलेटेड टू एफिलिएटेड कॉलेजेस, बेसिकली एडेड कॉलेजेस आपण डिस्कस करणार आहे. काही चर्चेतनं आपल्याला अनएडेडचा पण मुद्दा आला, तो पण आपण आन्सर करूया. इन कंटेक्स्ट विथ द UGC रेग्युलेशन 2010 as well as UGC regulation 2018 and subsequent GR issued by Government of Maharashtra on 8th March 2019, subsequent corrigendum issued on 10th May 2019, and after that again specific circular issued by Government of Maharashtra Mantralaya Mumbai on 8th July 2019. In addition to that, just we are going to discuss the overview of the CAS situation in the state of Maharashtra in all 13 non-agricultural universities as well as all regional joint directorate level. All of you aware that there is a panel decided by the university as per the norms decided by the UGC. Whenever panel come to our college or the university for our CAS interview, that we all of you know career advancement scheme for various stages, stage 1 to 2, 2 to 3 and 3 to 4. Okay, associate professor, we can discuss about the professor also. So our resource person at appropriate time they will elaborate about this. So I again welcome you all for the today's webinar in context with the CAS guidelines issued by the UGC and subsequent implemented by the Government of Maharashtra. But our main aim to conduct this CAS webinar in view of some irregularities at some joint directorate level, because joint director role is very strict and they have to follow the UGC guidelines as well as Government of Maharashtra's GR as well as circulars issued by time to time. मराठीमध्ये मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं, कारण आपण महाराष्ट्र लेवल मधले बहुतांश पार्टिसिपेंट्स आहे. जे सहसंचालकांची भूमिका असायला पाहिजे ती UGC आणि महाराष्ट्र शासनाचे जे परिपत्रक आणि शासन निर्णय आहे त्यांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी त्यांची असते. परंतु आपण 8 मार्च 2019 ला जो 7th पे कमिशनचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला आणि त्याच्यानंतर 10 मे 2019 ला जी त्याच्यामध्ये शुद्धीपत्रक जे काढलंय त्याच्यानंतर एक वेगळ्याच विषयाला शिक्षकांना सामोरं जावं लागतंय. मुळात डेट ऑफ इलिजिबिलिटी की डेट ऑफ सिलेक्शन की डेट ऑफ इंटरव्ह्यू हा मुद्दा यायलाच नको, कारण शासनाच्या गाईडलाईन्स मध्ये इतकं क्लिअर कट दिलंय, कुठेही डेट ऑफ इंटरव्ह्यू हा शब्द अजूनही कुठल्याही परिपत्रकात आलेला नाही. परंतु दुर्दैवाने डेट ऑफ सिलेक्शनचा अर्थ डेट ऑफ इंटरव्ह्यू हा काही सहसंचालकांनी हेतू परस्पर काढलेला आहे. आपल्याला कुठल्याही सहसंचालकाचा द्वेष नाही, आपल्याला कुठल्या संचालकांचा द्वेष नाही, फक्त आपली सगळ्या शिक्षकांची इच्छा हीच आहे
UGCच्या रेग्युलेशन प्रमाणे महाराष्ट्र शासनाने जे अधिनियम आणि शासन निर्णय आणि परिपत्रक जे आखून दिलेले आहे त्याची तंतोतंत अंमलबजावणी सगळ्या सहसंचालकांनी आणि विद्यापीठातून येणाऱ्या सगळ्या नॉमिनीजनी करावी आणि तिथे जर अन्याय जर झाला तर शिक्षक संघटना म्हणून ऑल इंडिया नेट सेट टीचर्स ऑर्गनायझेशन आणि नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन हे आपण गेल्या 20 वर्षात 2000 सालापासून जे आपण उच्च शिक्षण क्षेत्रात संविधानात्मक मार्गाने जो कार्य करत आहोत त्याच मार्गाने आपण ही सहसंचालकांनी जे हेतुपरस्पर काही डेट ऑफ इंटरव्ह्यू जे काही शिक्षकांना दिले होते आणि दिल्या जात होते त्याची सविस्तर बाजू आपण UGC कडे मांडली होती आणि UGC कडे ती बाजू मांडल्यानंतर आपण ते जॉईंट मेमोरँडम दिलं होतं प्रहार विद्यार्थी संघटना ज्यांनी आपली लिगल बाजू पण मांडली आहे ऑल इंडिया नेट सेट टीचर्स ऑर्गनायझेशन आणि नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन. तर नुकताच आपला वेबिनार घेण्याचा उद्देश म्हणजे गेल्या 2 जुलै 2020 ला आपल्या फोरमला आपल्या संघटनेला विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत, कारण प्रमोशन्स हा विषय जो आहे तो विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पे स्केल सेक्शनशी संबंधित येतो. पे स्केल सेक्शनच्या सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा झाल्यानंतर त्यांना आपण सविस्तर निवेदन सादर केल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अवर सचिवामार्फत संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना 2 जुलै रोजी एक पत्र निर्देशित केले. त्याच्यात असे सक्त निर्देश, आपण सक्त शब्द वापरू शकतो कारण त्यांनी मॅन्डेटरी हा शब्द वापरला, आणि त्याची एक प्रत त्यांनी आपल्या फोरमचे अध्यक्ष माननीय रमेश झाडे सर यांना सुद्धा मार्क केलेली आहे आणि त्याची प्रत आपल्याला प्राप्त सुद्धा झाली आहे. विविध वर्तमानपत्रांचे पण आम्ही आभार मानतो कारण त्यांनी वेळोवेळी आपण जेव्हा निवेदन दिले ती बाजू वेळोवेळी त्यांनी त्याच्यातून आपली लिगॅलिटीज सिद्ध करण्यासाठी त्या वर्तमानपत्रांची सुद्धा मदत झाली. आता मी शैलेश वजेकर सर यांना पुढचे सूत्रसंचालन किंवा नेक्स्ट रिसोर्स पर्सन यांच्यासाठी विनंती करतो की त्यांनी नेक्स्ट रिसोर्स पर्सन जे भाष्य करणार आहे त्यांना रिक्वेस्ट करावी. झाडे सर. नमस्कार मित्रांनो. आपले नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशनचे अध्यक्ष प्राध्यापक श्री रमेशजी झाडे जे असोसिएट प्रोफेसर आहेत सिद्धार्थ कॉलेज मुंबई महाराष्ट्र येथे, त्यांना मी विनंती करू इच्छितो की त्यांनी पुढचं सूत्रसंचालन करावं. धन्यवाद वजेकर सर. मी प्रथमतः नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन कडून आपल्या सर्वांचे या वेबिनारसाठी स्वागत करतो. आपण अत्यंत बिझी शेड्यूल मधून या सेमिनारसाठी वेबिनारसाठी वेळ दिला आणि महत्वाचं म्हणजे यात मी बघितलं की बऱ्याच जणांना या कॅस्ट प्रमोशनचे जे काही घोळ चालू आहे त्याच्याशी जरी प्रत्यक्ष संबंधित नसले तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की हा इश्यू समजून घ्यावा, नेमका याच्यातली लिगॅलिटी काय आहे, यामध्ये व्हायोलेशन कसं काय झालं आहे किंवा आपण कोणा आपल्या मित्राला मदत करू शकतो काय, या उद्देशाने बरेचसे आपले टीचर फ्रेंड्स यामध्ये जॉईन झालेले आहे. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि नेमका हा प्रश्न काय आहे, नेमका प्रश्न हा कसा तयार झाला हे आपल्याला पुढच्या सेशन मध्ये भूपेशजी मोरे सर सांगणार आहे. मी माझ्या सेशन मध्ये ही नेमकी कॅस्टची लिगॅलिटी काय आहे, कॅस्टचे नियम काय आहेत, ही कॅस्टची पॉलिसी कशी आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपण याच्यामध्ये तर एक समजूया की ही कॅस्ट पॉलिसी किंवा करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम ही टीचरसाठी का महत्वाची आहे. तर याचं जर का मूळ बघितलं तर अभ्यासामध्ये असं दिसतंय की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1996 मध्ये क्लास प्रमोशन बद्दल त्यांनी फार आग्रहाची भूमिका मांडली. त्यामध्ये ते म्हणतात की
The policy highlighted the importance of teachers' promotion in determining the quality of education for which they are to be accorded an honor place in the society. Their emoluments, other service conditions were to be adequate and satisfactory regard to their qualification and responsibilities. यावरून असं आपल्याला स्पष्ट दिसते की टीचर रिक्रुटमेंट आणि त्यानंतरचे टीचरचे जे प्रमोशन आहे याबद्दल खुद्द भारत सरकार त्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तरतूद करते. याचाच अर्थ की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जे काही GR आहे, कोर्ट ऑर्डर्स आहे, या सगळ्यात महत्वाचं जर का कोणी असेल तर त्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलेली तरतूद ही सगळ्यांना मान्य करावीच लागते. आणि ही जी काही त्यांनी आपले सॅलरीज वाढवल्यात किंवा त्यामध्ये प्लेसमेंटचे जे काही प्लेसमेंटची प्रोव्हिजन केली, हे का केली? कारण त्यांनी रिक्रुटमेंटला एक कंडिशन लावली आणि त्यानंतरचे जे काही प्रमोशन्स आहेत त्यात सुद्धा कंडिशन्स लावली. मी यामध्ये 2-3 रेफरन्सेस मधून हे घेतलेलं आहे. System of teacher evaluation was to be transparent, created and reasonable opportunity for promotion to higher grades were to be provided. याचा अर्थ काय की आपल्याला जे काही प्रमोशन ड्यू आहे त्यासाठी अपॉर्च्युनिटीज आपल्याला क्रिएट करून द्यायची आहे. ती कुठल्याही कॉलेजनी असो, विद्यापीठानी असो, शासनानी असो, UGCनी असो. म्हणजे आपण रिक्रूट झाल्यानंतर प्रमोशनची खरी तर जबाबदारी ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने या सर्व बॉडीवर UGC इन्क्लुडिंग शासन आणि त्यानंतरचे विद्यापीठ आणि कॉलेजेस यांच्यावर टाकलेली आहे. म्हणजे ज्या प्रकारे आपण आपल्या प्रमोशनसाठी स्वतः जबाबदार आहोत तेवढीच जबाबदारी या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने या ऑथॉरिटीज वरती टाकलेली आहे. त्यानंतर जर का बघितलं आपण की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी रिपोर्ट बाय TSR सुब्रमण्यम जो 2016 मध्ये आला, त्यामध्ये ते म्हणतात की इंट्रोडक्शन ऑफ टाइम बाउंड प्रमोशन स्कीम्स and the manner these are implemented has considerably diminished the quality of output at the postdoctoral stage. Time bound promotion बद्दल बोलतो मी. Towards that, the faculty induction and promotion procedure must be transparent, rigorous. दुसऱ्या बाजूला तेच बोलतात की towards that, faculty induction and promotion procedure must be transparent, rigorous and designed to accept only the intellectually inclined. याचाच अर्थ काय की जे त्या प्रमोशन साठी इलिजिबल आहेत, ज्यांनी आपली प्रमोशन साठी सिद्धता सिद्ध केली आहे आणि एका ट्रान्सपरंट प्रोसिजर द्वारे एक रिगरस मेथड त्यामध्ये असावी, त्याद्वारे हे प्रमोशन केलं जावं. यासाठी या अशा पद्धतीच्या प्रमोशन साठी नॅशनल फोरम ऑलवेज उभा असतो. एक्झिस्टन्स ऑफ वॅकंट पोस्ट लीड्स टू डिटोरेशन इन इन्स्टिट्यूशनल क्लायमेट अँड मस्ट नॉट बी परमिटेड अंडर एनी कंडिशन्स. दिस इज अ प्रीरिक्विजिट फॉर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इन हायर एज्युकेशन. म्हणजे आपला जर का कोणी प्रमोशन नाकारत असेल आणि आपल्या अपॉर्च्युनिटीज त्या अनुषंगाने येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज जर का कोणी नाकारत असेल तर ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भंग करतात असा सरळ. आणि त्यानंतरची जे आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ड्राफ्ट कॅबिनेट मिनिस्ट्रीने पास केलाय भारत सरकारच्या, त्यामध्ये 13.6 मध्ये ते म्हणतात whereas the current recruitment process will be continued, a suitable probation period shall be put in place for better productivity among the teachers. There shall be a fast track promotion system for recognizing very high impact research and contribution. जे काही आपण रिसर्च किंवा अकॅडमिक कंट्रीब्युशन करतो आपल्या इन्स्टिट्यूशन किंवा युनिव्हर्सिटीज मध्ये, त्यासाठी त्याचा एक इन्सेंटिव्ह म्हणून आपल्याला हे प्रमोशन आहे. त्यासाठी एक फास्ट ट्रॅक प्रमोशन सिस्टीम एक्झिस्टन्स मध्ये असावी. म्हणजे या सगळ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे जे ड्राफ्ट आहेत किंवा पॉलिसी इटसेल्फ आहे त्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रमोशनची जबाबदारी ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीजनी त्यांच्या ऑथॉरिटीजवर टाकलेली आहे. याचाच अर्थ असा होतो की टाइमली कॅश प्रमोशन इज लेजिटिमेट राईट ऑफ टीचर हू प्रमोट्स higher education with his or her quality, standard teaching, research and institutional commitment. मला असं वाटतं की जे काही आपण कमिटमेंट इन्स्टिट्यूशन किंवा युनिव्हर्सिटी बद्दल देतो त्याचाच एक इन्सेंटिव्ह म्हणून आपल्याला प्रमोशन आहे आणि तो आपला हक्क आहे जो की आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने दिलाय. कॅश प्रमोशन हॅज इसेन्स ऑफ टाइम and is the need of higher education because it meets the demand of higher post. म्हणजे आत्ताच्याच मागच्या याच्यामध्ये जे नॅशनल पॉलिसी मध्ये सांगितलंय की वॅकन्सी ऑफ द पोस्ट ऍट हायर लेवल
किंवा ज्याला आपण लिडरशिप पोस्ट म्हणतो, त्यामध्ये जी काय वॅकन्सी आहे, बरेचदा आपण न्यूज मध्ये पण ऐकलं असेल की प्रिन्सिपल पदासाठी लोक मिळत नाही. मला असं वाटतं की ही कंडिशन नाही आहे, त्याच्यामध्ये बरेचसे लोक इलिजिबल आहेत पण त्यांचे प्रमोशन होत नसल्यामुळे. समजा आता प्रिन्सिपलला असोसिएट प्रोफेसर ही क्वालिफिकेशन आहे, एखादा कॅन्डिडेट सगळं तयार असेल, फक्त त्याचं प्रमोशन जर का झालं नसेल तर तो प्राचार्य पदाच्या इंटरव्ह्यूला जाऊ शकत नाही. तर याचाच अर्थ की जर का कुठेही हायर पोस्ट खाली ठेवल्या जात असं जाणून बुजून आणि हे कुठेतरी प्रमोशन न झाल्यामुळे होत असेल तर ती फार गंभीर बाब आहे, हे आपण लक्षात घ्यावी. दॅट्स वाय डिले इन रिकॉग्निशन ऑफ हायर पोस्ट अँड लॉस्ट अपॉर्च्युनिटीज. नाव यामध्ये मला असं वाटतं की आपण एक रिकमेंडेशन करूया यापुढे, की बरेचदा काय होतं, समजा एखादा असोसिएट प्रोफेसर आहे पण त्यांचं प्रमोशन 3 ते 4 वर्ष उलटून सुद्धा प्रमोशन झालेलं नाही, आणि बाय दॅट टाइम ती व्यक्ती प्रोफेसरच्या पदाला, प्रोफेसरचं जे काही इलिजिबिलिटी आहे ती इलिजिबिलिटी त्या व्यक्तीने पूर्ण केली. अशा कंडिशन मध्ये त्यांना दोन्ही प्रमोशन एक सोबत का दिला जाऊ नये, किंवा एखादा स्टेज 2 to 3 आहे आणि त्याचा असोसिएट प्रोफेसर सुद्धा ड्यू झालेला आहे, अशा याच्यामध्ये दोन्ही प्रमोशनच्या ज्या स्टेजेस आहेत त्या एकाच इंटरव्ह्यू मध्ये कंडक्ट व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आता सगळ्यात महत्वाची बाब की कॅस्ट प्रमोशन ॲज लेट डाऊन इन UGC रेग्युलेशन अँड इट्स अमेंडमेंट. मी इथे कंपॅरिझन केलंय, म्हणजे बरेच लोक म्हणतात की हे रेग्युलेशन आल्यापासून प्रॉब्लेम आहे किंवा ह्या GR आल्यापासून प्रॉब्लेम आहे. तर मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो, कदाचित तुमच्या स्क्रीनवर दिसणार नाही पण तुम्ही स्क्रीनची फक्त माझ्या सगळ्या लेफ्ट हँड साईडला मी UGC रेग्युलेशन जुलै 2018 ठेवलंय, त्यानंतर स्टेट GR जो की 8 मार्च 2019 आहे. तर तुम्ही फक्त त्याची लेंथ सुद्धा बघा, वर्ड टू वर्ड मी कॉपी केलेला आहे. फक्त जिथे रेग्युलेशन्स आहे UGC रेग्युलेशन, तिथे फक्त रूल्स एवढाच बदल झालेला आहे. तर मला असं वाटतं की जे कोणी म्हणत असेल की या GR मध्ये खूप सारे बदल केलेले आहेत, तर या कॅस्ट प्रमोशन साठीच्या बदलामध्ये इथे मी तुम्हाला दाखवलंय UGC रेग्युलेशन 6.3 आणि स्टेट GR 7.3. याच्यामध्ये तुम्ही लेंथ सुद्धा जरी बघितली तरी ऍज इट इज आहे. फक्त जिथे UGC रेग्युलेशन्स मध्ये रेग्युलेशन हा वर्ड आहे, तिथे स्टेटच्या GR मध्ये रूल्स हा वर्ड आहे. आणि यामध्ये स्टेट GR जे अमेंडमेंट आलं 8 मार्च 2019 मध्ये, यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे. आणि हे मी कोणासाठी सांगतो की ज्यांचे पेंडिंग प्रमोशन्स आहे, म्हणजे GR 8 मार्च 2019 ला आला त्या डेटच्या आधी किंवा ज्यांचे प्रमोशन्स ड्यू होते त्यांना कुठलीही अमेंडमेंट लागू होत नाही. याचाच अर्थ की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे काही रेग्युलेशन आहे त्याला ऍज इट इज त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे. पण अजून एक आपल्याकडे गव्हर्नमेंटने सर्क्युलर काढलाय, जे कुशल मोडे सरांनी मेन्शन केलं 8 जुलै 2019. तर त्यामध्ये त्यांनी तर असं आग्रहानं म्हटलेलं आहे की दिस सर्क्युलर इश्यूड गाईडलाईन्स टू एक्सपीडाईट कॅस्ट प्रमोशन्स बाय अरेंजिंग कमिटीज एव्हरी मंथ. म्हणजे जे काही रेग्युलेशन मध्ये 6 महिन्यामध्ये एकदा कमिटी ठेवायचं म्हटलेलं आहे, यामध्ये शासन स्वतः म्हणतं की प्रत्येक महिन्याला तुम्ही ही कमिटी लावा. It also made clear that caste promotions to be effective from the date of minimum eligibility and fulfilled API criteria. ज्याला आपण सिलेक्शन म्हणतो, हा म्हणजे डेट ऑफ मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड फुलफिल्ड API क्रायटेरिया. हा शब्द तुम्ही समजून घ्या. मला असं वाटते या एका शब्दामुळे सगळा घोळ चालवला आहे. डेट ऑफ सिलेक्शन, डेट ऑफ सिलेक्शनचा अर्थ होतो की द डेट ऑन विच कॅन्डिडेट हॅज कम्प्लिटेड API criteria and has date of minimum eligibility. याचाच अर्थ की ते डेट ऑफ सिलेक्शन होते. पण आता नेमकं शासन JD स्तरावरून काय झालेलं आहे हे मी पुढे सांगतोय की सम जॉईंट डायरेक्टर हॅव पोस्टपोन्ड द प्रमोशन्स फ्रॉम डेट ऑफ सिलेक्शन टू डेट ऑफ इंटरव्ह्यू बाय व्हायोलेटिंग UGC रेग्युलेशन अँड स्टेट GR. आणि whereas some other joint director are withholding the salary fixation of caste promotion. जॉईंट डायरेक्टरचं काम एक कमिटीचा शासन प्रतिनिधी म्हणून असते. त्यांनी शासनाचे GR बघायचे असते. त्यांनी कुठलाही इंटरव्ह्यू घ्यायचं गरज नाही. त्यांनी फक्त शासनाचे GR बघायचे, त्या कॅन्डिडेटची अपॉइंटमेंट बघायची, झालेले आधीचे प्रमोशन बघायचे आणि
यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे त्यांनी इलिजिबिलिटी कंप्लीट केली आहे की नाही एवढाच शासन प्रतिनिधीचा काम असते कमिटीमध्ये. जर का कोणी शासन प्रतिनिधी यापेक्षा जाऊन या पलीकडे जाऊन जर का काही विचारत असेल, मला असं वाटतं ते चुकीचं आहे. त्याला आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. तर अशा बऱ्याच ठिकाणी जॉईंट डायरेक्टर स्वतः इंटरव्ह्यू हातात घेतात आणि व्हीसी नॉमिनी, सब्जेक्ट एक्सपर्ट यांनी जे काही म्हटलेलं आहे ते कुठलेही कन्सिडर न करता स्वतः काय वाटेल ते नियम लावून त्या कॅन्डिडेटचं प्रमोशन पोस्टपोन करतात की त्याला अडवून धरतात, किंवा जर का प्रमोशन झालं असेल तर सॅलरीसाठी ते अडवून बसतात. तर मला असं वाटतं की आपण ही बाजू समजून घ्यावी. जॉईंट डायरेक्टरचा फक्त रोल एवढाच आहे की त्यांनी रेग्युलेशन, युजीसी रेग्युलेशन बघायचा आणि स्टेट GR बघायचा आणि त्या व्यक्तीचे जे काही रिक्रुटमेंटचे जे काही सर्व्हिस बुक आहेत तेवढं बघायचं. त्याच्या पलीकडे प्रश्न विचारण्याची मुभा शासन प्रतिनिधीला नाही. यामध्ये मी एक दुसरी कॅटेगरी केली. खरं तर हे डिस्क्रिप्शन नाही आहे, असं डिस्क्रिप्शन समजू नये. फक्त मी हा घोळ चालवला होता जॉईंट डायरेक्टरांनी की ज्यांचे प्रमोशन GRच्या नंतर आहेत त्यांना हा नवीन GR, आणि ज्यांचे प्रमोशन GRच्या आधी आहेत म्हणजे 8 मार्च 2019 आहेत त्यांना जुना GR. हे जे काही डिस्क्रिप्शन केलंय हे फार चुकीचं आहे. मी तीच अरेंजमेंट इकडे दाखवली, त्याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. तुम्ही बघाल. आणि एक गोष्ट महत्वाची की मी याच्यामध्ये तुम्हाला वाचून पण दाखवतो की दोन्हीकडे आहे. हाऊ एव्हर टू अवॉइड हार्डशिप टू दोज फॅकल्टी मेंबर्स हू हॅव ऑलरेडी क्वालिफाईड ऑर लाईकली टू क्वालिफाय शॉर्टली अंडर द एक्झिस्टिंग रेग्युलेशन ऑर रूल, अ चॉईस मे बी गिवन टू देम फॉर बिंग कन्सिडर्ड फॉर प्रमोशन्स अंडर द एक्झिस्टिंग रेग्युलेशन. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की त्या कॅन्डिडेटनी ठरवायचं की त्याला युजीसी रेग्युलेशन 2010 प्रमोट व्हायचं आहे की त्यांना युजीसी रेग्युलेशन 2018 प्रमोट व्हायचं आहे. आणि हा चॉईस ऑफ ऑप्शन अजून 3 वर्ष फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ GR, म्हणजे 8 मार्च 2019 हा GR इश्यू झाला, तर हा ऑप्शन आपल्याला 7 मार्च 2022 पर्यंत लागू आहे. कारण स्वतः मी इथे 8 मार्च 2019च्या GRच्या कॉलम मध्येच लिहिलेलं आहे की दिस ऑप्शन कॅन बी एक्सरसाइज ओनली विदिन 3 years फ्रॉम द डेट ऑफ नोटिफिकेशन ऑफ दीज रूल्स. दीज रूल्स म्हणजे स्टेट GR 8 मार्च 2019 इश्यू झाला. याचा अर्थ यापासून 3 वर्ष म्हणजे 7 मार्च 2022 पर्यंत आपल्याला हा ऑप्शन एक्सरसाइज करता येईल. म्हणजे जिथे कुठे आपल्याला कमिटी किंवा JD नॉमिनी किंवा कोणी असो आपल्याला जर का बंधनकारक करत असेल की तुमचं प्रमोशन हे 2018च्या रेग्युलेशन किंवा 2019च्या GR प्रमाणे झालं पाहिजे, तर त्यांना हा पॅरा वाचून दाखवायचा. याचा अर्थ सांगायचा. याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेला आहे की दिस ऑप्शन कॅन बी एक्सरसाइज ओनली विदिन 3 years, म्हणजे 2022 पर्यंत महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटसाठी ही वी कॅन एक्सरसाइज दिस ऑप्शन टिल 7th of March 2022. आता मी महत्वाच्या मुद्द्याकडे येतो की जे त्यांनी बरेच जॉईंट डायरेक्टर हा अर्थ लावतात की डेट ऑफ सिलेक्शन म्हणजे डेट ऑफ इंटरव्ह्यू. जर का शासनाला डेट ऑफ इंटरव्ह्यू ही गोष्ट म्हणायची असती तर त्यांनी डेट ऑफ इंटरव्ह्यू हा शब्द त्यांच्या अमेंडमेंट मध्ये इन्क्लूड केला असता. कारण डेट ऑफ सिलेक्शन जेव्हा इन्क्लूड करते, डेट ऑफ सिलेक्शन याचाच अर्थ होतो की कमिटीने त्या व्यक्तीचा जो काही इंटरव्ह्यू घेतला, जे काही व्हेरिफिकेशन केलं, त्याच्यानंतर मार्किंग स्कीमच्या आधारावर त्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन केलं. याचा अर्थ होतो की त्यांनी जी इलिजिबिलिटी पूर्ण केली आहे, ज्या डेटला त्यांची इलिजिबिलिटी पूर्ण असेल त्या तारखेला त्यांचं प्रमोशन करायचं आहे. आता याच्यामध्ये जर का शासनाला हेच म्हणायचं असतं, जर जॉईंट डायरेक्टर सांगतात की शासन आम्हाला असं सांगतं, ते काय म्हणतात की डेट ऑफ सिलेक्शनला म्हणजे डेट ऑफ इंटरव्ह्यू पासून प्रमोशन द्या असं जेव्हा सांगतात, तेव्हा त्यांना निक्षून सांगा की डेट ऑफ इंटरव्ह्यू हा शब्द शासनाच्या कुठल्या GR मध्ये नमूद आहे. शासनाच्या GR मध्ये डेट ऑफ सिलेक्शन हा शब्द जेव्हा नमूद आहे, आणि डेट ऑफ सिलेक्शनचा अर्थ हा आहे की द डेट ऑन विच कॅन्डिडेट हॅज मिनिमम इलिजिबिलिटी अँड फुलफिल्ड API क्रायटेरिया. सिलेक्शनचा सिनॉनिमस ज्याला आपण समानार्थी शब्द हा म्हणतो, ज्या दिवशी त्यांचं प्रमोशन
मिनिमम इलिजिबिलिटी होती आणि त्यांनी एपीआय क्रायटेरिया फुलफिल केला, तर त्या दिवसाला डेट ऑफ सिलेक्शन म्हणायचं. डेट ऑफ इंटरव्ह्यू हा त्याला मुलाखतीचा दिनांक असा मराठीत समानार्थी शब्द आहे. तो कुठल्याही GR मध्ये किंवा शासनाच्या सर्क्युलर मध्ये मुलाखतीचा दिनांक पासून लागू करा प्रमोशन असं लिहिलेलं नाही आहे. याचा परस्पर अर्थ हे जॉईंट डायरेक्टर आपापल्या लेवलला काढतात. तर याला आपल्याला ही फॅक्ट समजून घ्या आणि तुम्ही तुमच्या लेवलला हे सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं की डेट ऑफ सिलेक्शन म्हणजे ज्या दिवशी त्यांचं मिनिमम इलिजिबिलिटी आणि एपीआय क्रायटेरिया पूर्ण होतो, ना की मुलाखतीचा दिनांक. Now this effectivity of UGC regulation to caste promotion, it becomes operative with immediate effect for a direct recruitment, and for caste promotion it has given option up to prospective 3 years. म्हणजे पुढे येणारे जे काही 3 वर्ष आहेत तोपर्यंत आपण या ऑप्शनचा वापर करू शकतो. Now what is the role of state GR and university circular in caste promotions? याच्यामध्ये this regulation, UGC regulation, is to be implemented by state in toto. In toto याचा अर्थ की जसेच्या तसे लागू करायचे असेल. जर का त्यांना कुठे बदल करायचा असेल तर तो बदल असा आहे की they can enhance emoluments so as to raise the standard and quality of higher education. म्हणजे जिथे त्यांना असं वाटतं असेल क्वालिटी अँड स्टँडर्ड ऑफ द हायर एज्युकेशन वाढवायचं आहे, अशा ठिकाणी ते ऍडिशनल प्रोव्हिजन करू शकतात. UGC रेग्युलेशन मधले असलेल्या प्रोव्हिजनला कमी करू शकत नाही, पण जर का स्टेट गव्हर्नमेंटला असं वाटत आहे की आमच्याकडे खूप चांगले टीचर कॅन्डिडेट आहेत जे की रिसर्च, अकॅडमिक परफॉर्मन्स किंवा लिडरशिप क्वालिटीज मध्ये एक्सेल करू शकतात, अशा कॅन्डिडेटला त्यांनी ऍडिशनल देऊ शकतात पण कुठे कमी करू शकत नाही. आणि नेमकं याच्या विरुद्ध आपल्याकडे सध्या होत आहे. यामुळेच या आपण वेबिनारचं आयोजन केलेलं आहे, समजून घ्या. नाव पुढचा पॉइंट असा आहे की देअर शुड बी युनिफॉर्म स्टेप्स इन कॅस्ट प्रमोशन्स. बऱ्याच ठिकाणचा हा प्रॉब्लेम आहे की ज्या काही कॅस्ट प्रमोशनच्या स्टेप्स आहेत ज्याला आपण इट विल इटसेल्फ स्टार्ट फ्रॉम द अप्लिकेशन ऑफ द कॅन्डिडेट टू द कॉलेज अँड इंटर्न टू द युनिव्हर्सिटी. या हे जे काही सगळ्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स मध्ये बऱ्याच युनिव्हर्सिटीज मध्ये तफावत आहे. म्हणजे एक उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबई युनिव्हर्सिटीच्या जे काही कॅस्ट प्रोसिजरला 1 वर्ष लागतं, जेव्हा की काही विद्यापीठ अशी आहेत जे की ही प्रोसिजर 2-3 महिन्यात पूर्ण करून टाकतात. म्हणजे ही जे काही तफावत आहे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठेतरी युनिफॉर्मिटी आली पाहिजे. तर दिस प्रोसिजर ऑफ कॅस्ट प्रमोशन व्हॅरीज फ्रॉम युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी अँड व्हॅरीज फ्रॉम वन JD ऑफिस टू अनदर. म्हणजे JD जे काही महाराष्ट्रातले JD आहे, I think they must have been instructed uniformly by the director of higher education how they receive different information, how they act upon different things or things same thing differently. म्हणजे this is out of our comprehension, out of our understanding. तर मला असं वाटतं की आपण फक्त जे काही शासन निर्णय, जे काही UGC रेग्युलेशन आहे त्यावरतीच आपण लक्ष देऊया. Because of this disparity in caste promotions, we teacher being hampered with the opportunities for prospective promotions and higher opportunities, जे की leadership opportunities असू शकतात. So from there caste file should directly reach. म्हणजे याचा अर्थ की ज्या क्षणी तुमचा इंटरव्ह्यू झाला त्यापासून ती विद्यापीठात वापस न जाता ती जॉईंट डायरेक्टर ऑफिसला गेली पाहिजे आणि दॅट प्रमोशन शुड बी इफेक्टिव्ह इन सॅलरी विदिन 1 month. What is the role of IQAC University Joint Director in caste promotion? तर मी IQAC cell is a coordinating body and responsible for smooth promotion of the teacher. बऱ्याचशा ठिकाणी IQAC chairman or convener, they are very active. They are imparting all the information, necessary information to the teachers so as to conduct their caste promotions very smoothly. पण काही ठिकाणी होत असेल तर मला असं वाटते IQAC काही ठिकाणी मे बी ओके त्याच्यामध्ये कुठेतरी जे काही इन्फॉर्मेशन आहे UGC रेग्युलेशन किंवा स्टेट GR, तर मला असं वाटते त्याच्यावरती IQAC सेल बऱ्याच ठिकाणी वर्कशॉप घेतात. नसेल घेतलं तर वर्कशॉप तुम्ही घ्या आणि जे काही UGC रेग्युलेशन आणि शासन निर्णय आहे त्या अनुषंगानेच घ्या. कारण काय मध्ये काय झालं होतं, काही
टीचर्स आहेत ज्यांना असं वाटतं की आम्हाला कॅस्ट बद्दल फार माहिती आहे आणि ते चुकीची इन्फॉर्मेशन आपल्या टीचर कम्युनिटीमध्ये पसरवत होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इन्स्टेड ऑफ ओके IPC सेलने यामध्ये पुढाकार घ्यावा आणि जे काही शासन निर्णय आहेत, UGC रेग्युलेशन आहे, हे युनिफॉर्मली सगळ्या टीचर पर्यंत जावे आणि त्यांना त्या प्रमोशनसाठी प्रमोट करावं, म्हणजे त्यांना इन्फॉर्म करावं आणि त्यांना आणि दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर स्मूथ प्रमोशन ऑफ द टीचर. इट शुड कंडक्ट caste scrutiny selection procedure in consultation with the university and JD office. मला वाटते हे सगळ्या ठिकाणी IPC सेल करतं, पण युनिव्हर्सिटी आणि JD ऑफिस बरेचदा IPC सेलला सुद्धा कोऑर्डिनेट करत नाही किंवा कॉलेजला कोऑर्डिनेट करत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटते आपल्या टीचर्सनी याबद्दल जागरूकता निर्माण करून विद्यापीठ आणि शासन स्तरावर म्हणजे JD ऑफिसला याचा फॉलोअप घेऊन आपलं प्रमोशन वेळेवर झालं पाहिजे यासाठी आग्रह धरावा. ना व्हॉट इज द आपण आता सगळी जबाबदारी शासनाने याच्यावर टाकली तर आपल्यावर सुद्धा काही जबाबदारी आहे. व्हॉट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल टीचर इन टाइमली कॅस्ट प्रमोशन? फर्स्टली वी हॅव टू सी दॅट वी शुड फुलफिल द API क्रायटेरिया ॲज गिवन इन UGC रेग्युलेशन अँड स्टेट GR ओनली. मी ओनली हा शब्द यासाठी वापरला कारण बरेचदा UGC रेग्युलेशन आणि स्टेट GRचा चुकीचा अर्थ काढला जातो. बरेच कॅन्डिडेट विचारतात की असोसिएट प्रोफेसरला मला 1 रिफ्रेशर लागतं की 2 रिफ्रेशर लागतं, मला 1 शॉर्ट टर्म लागतं की 2 शॉर्ट टर्म लागतं. म्हणजे खरं तर 1 ची गरज असताना कॅन्डिडेटला 2-2 करून घेतात, 1 रिफ्रेशरची गरज असताना 2-2 करून घेतात. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जे काही रेग्युलेशन आणि स्टेट GR मध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच आपण जायचं याचा आग्रह धरावा. आणि जर का कुठे डिस्पॅरिटी वाटली तर ओके माझ्याकडून माझ्या फोरमकडून तुम्हाला ऑलवेज ओपन इन्व्हिटेशन आहे. तुम्ही मेलवर ह्या गोष्टी फॉरवर्ड करू शकता. आपल्याला गरज पडली तर या गोष्टीसाठी आपण शासन स्तरावर UGC स्तरावर याचा तगादा लावूया आणि खूप गरज पडली तर पुन्हा आपण वेबिनार सुद्धा घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा क्रायटेरिया कॅन्डिडेटनी स्वतःहून पूर्ण करायचा, म्हणजे जेणेकरून आता जसं मी काही माझ्याकडे रिप्रेझेंटेशन आले की त्यांचं RCOC हे वेळेवर झालेलं नाहीये. तर मला असं वाटतं की आपण टीचर एक क्लास 1 ऑफिसर आहे. वी आर हॅव्हिंग सॅलरी ॲट पार विथ द कलेक्टर आणि हे बिकॉज ऑफ 1986 पॉलिसी आपल्याला लागू झालेलं आहे. तर मला वाटतं वी आर रिअली एमिनंट पर्सन इन द सोसायटी आणि आपण बुद्धिवादी आहोत. त्याच्यामुळे या गोष्टीचा अर्थ आपल्याला कोणी सांगावा यापेक्षा आपण स्वतः वाचावा, त्यावरती डिस्कशन करावं, ओपिनियन मांडावं. पण कुणीतरी काहीतरी सांगतं चुकीचं आणि मग ते आपण इम्प्लिमेंट करतो. त्याच्यामुळे काय झालं की बऱ्याचशा ठिकाणी RCOC ला मध्ये जे कॅन्डिडेट होते त्यांना बऱ्याचदा कॉलेजमधले काही लोक सांगतात किंवा काही युनियनचे लोक सांगतात की आप डरो मत, ओके RCOC देर से भी हो जाएगा तो हम लेके आएंगे उसको बराबर कर देंगे. या ज्या कॉन्फिडन्सच्या गोष्टी आहेत त्या कृपया ऐकू नका. मला असं वाटतं टीचरने स्वतः या गोष्टीसाठी, कारण प्रमोशन डिले झालं तर त्यामध्ये होणारा लॉस हा आपला भरपूर असतो. त्याच्यामुळे आपण हा सगळा जो काही क्रायटेरिया आहे तो आपण स्वतः समजून घ्यावा. त्याप्रमाणे आपण दरवर्षी तो क्रायटेरिया जो काही आहे फुलफिल झाला की नाही हे आपण चेक करावं. IQAC कडे फाईल द्यावी, म्हणजे जे IQAC चेक करून आपल्याला सांगेल की हे तुम्ही या वर्षीचं जे काही API क्रायटेरिया तो पूर्ण झालेला आहे. आणि जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस कॅस्ट कमिटी येईल त्यावेळेस तुमच्याकडे इन हँड तुमची फाईल तयार असेल, म्हणजे कुठली धावपळ तुम्हाला करावी लागणार. आणि एक महत्वाची गोष्ट, बरेचदा कॅन्डिडेट आपला जे काही मिनिमम इलिजिबिलिटी टेन्युअर आहे तो उलटून गेल्यावर अप्लाय करतात. तर असं करू नका. वी कॅन अप्लाय टू द कॅस्ट प्रमोशन प्रायर 3 months. 3 महिने आधी आपण अप्लिकेशन करायची. कोणी टीचर जर का कोणी मित्र किंवा अजून कोणी सांगत असेल की असं काही नाही कधी करू शकतो तर असं कृपया करू नये. ज्या दिवशी आपण एलिजिबल होणार आहोत हे आपल्याला माहिती आहे त्याच्या 3 महिन्या आधीपासून तुम्ही प्रोसिजर चालू करा, जेणेकरून विद्यापीठ आपल्याला वेळेवर कमिटी देईल, जेणेकरून आपली कॅस्ट कमिटी किंवा कॅस्ट इंटरव्ह्यू वेळेवर लागून आपला पगार आपल्याला इन हँड वेळेवर मिळेल. तर मित्रांनो, मी तुमच्या समोर जे काही कॅस्ट प्रमोशन बद्दल पॉलिसी आहे, नॅशनल पॉलिसी आहे, मला असं वाटते अजूनपर्यंत हा मुद्दा बऱ्याच जणांनी म्हणजे लक्षात घेतला नसेल की जे काही पॉलिसी मुद्दा असतो, पॉलिसी ही आपल्या मेंबर ऑफ पार्लियामेंट मध्ये डिस्कस होतात. जे काही दोन्ही सदन आहेत आपले
लोकसभा राज्यसभा यामध्ये डिस्कस होते आणि डिस्कस झाल्यानंतर पॉलिसी इम्प्लिमेंट होते. तर अशा पॉलिसीचा रिस्पेक्ट आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि जर का कोणी करत नसेल तर तो आपण त्यांच्या लक्षात आणून दिला पाहिजे. तर मी लास्टला एवढंच म्हणेन, इलिगॅलिटी कॅन बी हिडन फॉर टाइम बिंग बट कॅन नॉट बी इरेज. होप वी विल ओव्हरकम दिस मेस. थँक यू व्हेरी मच. Thank you, Ramesh Zhade sir, for guiding on the UGC guideline in context with Government of Maharashtra guidelines, amendments, and the circulars. Now, as per our appeal to the participants, some participants send us email in advance regarding their queries related to the CAS. We tried to summarize that queries. Most of the queries related to RCOC and date of selection and date of interview chaos. Now I am requesting you, Zhade sir, can you elaborate again the specific issue of date of selection and the date of interview? Because whatever the chaos created in the state of Maharashtra in all 13 non-agricultural university as well as all 10 regional joint directorate, that is because of the date of interview. That is not in the all regional directorate level, but specific regional directorate level. And because of that, that chaos has been created. Now, as per the UGC letter dated 2nd July 2020 received to our forum, before going to Zhade sir, I want to share something with you regarding our follow-up with the UGC, whatever the letter we received from the UGC and subsequent news published in the newspapers in the state of Maharashtra. Just these are the 4 slides. In that I want to share with you, because Department of Higher and Technical Education also take a note of this, and whenever UGC issued this letter dated 2nd July 2020, they asked the explanation from the Government of Maharashtra Department of Higher and Technical Education, and then they issued the necessary direction to the Director Higher Education on the 2nd July. That letter clearly stated that UGC Regulation 2018 is mandatory for all the states as far as RCOC and date of selection is related with the CAS. There are the many things in the UGC regulation, from the recruitment to the service conditions as far as policy matter is concerned. But today's seminar is focused to only the CAS issue. Just I want to highlight this with you all. Now look at this news published in the Maharashtra Times. Anudanit Collegeच्या प्राध्यापकांना दिलासा, and our quote was there, पुनरावृत्ती टळेल. Means in future this thing should not happen at any of the joint directorate. We already communicated to our Directorate Higher Education, Dr. Dhanraj Mane sir, from our forum for strict implementation of UGC Regulation 2018. Now, as far as RCOC is concerned, Zhade sir can elaborate this thing, but look at the news published related to this. This was the letter issued by the UGC on 2nd July 2020. Now, in that they specifically mentioned, with reference to your email dated 5th February 2020 on the subject cited above, I am directed to enclose a copy of representation dated 3rd January 2020 along with the UGC regulation of minimum qualification for appointment of teachers and other academic staff in universities and colleges, okay, and maintenance for the
standard in higher education 2018, which are to be followed mandatorily, that has mandatorily word is already there, means in future what we are expecting ki no joint director should violate the UGC regulation and the state government circular dated 8th July 2019 as far as CAS is concerned. Now all of you aware the points and all as far as API is concerned and the performance based self appraisal is concerned, because all teachers are following up with the respective IQAC cell of their colleges. They fill the PBS in advance, but as Zhade sir already mentioned in his presentation, some responsibility are there regarding application for the CAS. Now in regulation 2010, section 6, subsection 3, they clearly mention that candidates need to submit the application to the IQAC prior to 3 months. All of you aware the date of eligibility is so and so. This is our responsibility to apply to the respective IQAC at our college level in advance, so that will be the proof for our side, because we are eligible and we need to follow that. Now, one additional thing I want to share with you. In the last year, in the beginning of the year 2019, 31st January 2019, we had the joint meeting with the Secretary, Department of Higher and Technical Education. That time, Secretary of Higher Education was Mr. Saurabh Vijay, along with the related staff of the Mantralaya. Joint meeting was there with the Prahar Vidyarthi Sangatna. We raised a very legitimate issues related to the higher education. From teachers' part, 2 organization was there, All India Net and Set Teachers Organization, along with the National Forum for Quality Education. In that, we raise an issue because some queries we received from the government colleges faculties, those who work on contract basis because of the state government policy at that time from 2002 to 2010. But that post was full time, they work on full time, but because of the government policy, they don't have the full scale and they get the consolidated salary at that time. The specific issue discussed in that meeting and concern Under Secretary of VSHE, Ms. Vidyarpitiya Shakha of Government of Maharashtra Higher and Technical Education Department issued a specific circular. The service of such teachers, those were net set qualified at the time of appointment and those who fulfill the criteria of the RCOC and whatever the PBS code required when we fill the API, they need to get all the CAS benefits. Now, question arises, extension of RCOC. Is it up to December 2018 as per UGC regulation? Because in the 10th May 2019 corrigendum, there is some confusion from the state government side. Now we are following up with the government of Maharashtra, but this letter of UGC dated 2nd July 2020 clearly mentioned that is binding on the state government also. So I think Zhade sir will elaborate the point of the RCOC extension up to 2018, because according to our discussion with the UGC also accepted our request that we raise in our memorandum. RCOC extension is there as per the UGC regulation and state need to follow that mandatorily. Zhade sir, please enlighten on the RCOC issue of extension up to 31st December 2018. Thank you, Mode sir. Now the question of RCOC extension consideration for CAS promotion is taking a toll amongst the teacher community. I want to say that in this regard, state GR is not favorable, but as I told in the beginning, and you must have witnessed from the UGC letter of this 2nd July, that UGC regulation is mandatory for recruitment and promotions. आणि जर का कुठे स्टेटला बदल करायचा असेल तर तो बदल
टीचरच्या चांगल्यापणासाठी करू शकतात. म्हणजे टीचरला ऍडिशनल प्रमोशन तुम्हाला द्यायचे आहेत का, काही इन्सेंटिव्ह द्यायचे आहेत का, यासाठी स्टेट त्यामध्ये प्रोव्हिजन करू शकते. पण कुठली युजीसी रेग्युलेशनची प्रोव्हिजन कमी करू शकत नाही. तर मला असं वाटतंय की यासाठी फोरम आरसीओसीचा जो काही मुद्दा आहे यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आम्ही युजीसीला याबद्दल सुद्धा आग्रह धरून आहोत. आपण जेव्हा जेव्हा युजीसी रेग्युलेशन वरती फीडबॅक मागितला त्यामध्ये हा मुद्दा आपण आवर्जून टाकला. कारण बऱ्याच ठिकाणी आरसीओसीला असं हे होतात की एकतर कॅन्डिडेट कडून त्याबद्दल फॉलोअप होत नाही किंवा कॉलेजेस काही कामं सांगतात किंवा सुट्टीमध्ये बरेचसे इश्यू असतात. तर मी सगळे इश्यू डिस्कस करणार नाही. पण दोन गोष्टी महत्वाच्या की आरसीओसी एक्सटेन्शनसाठी फोरम प्रयत्न करणार आणि मला असं वाटते की यामध्ये आपल्याला विजय मिळेल. कारण युजीसी रेग्युलेशन मध्ये ती तरतूद आहे. त्यांनी ही तरतूद विचारांतीच ठेवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रमोशन ऑफ द टीचर कॅन नॉट बी डिलेड बिकॉज candidate will work, candidate must have worked in the college or university, okay, tirelessly for the teaching and learning process. आणि याच्यामध्ये कुठेतरी हे कॉलेजची, मी आधी सांगितले, कॉलेजची तेवढीच जबाबदारी असते की एखाद्या टीचरचं प्रमोशन झालं पाहिजे. तर त्याच्यामुळे हा मुद्दा आपण युजीसी कडे लावूया आणि यामध्ये आपल्याला सक्सेस मिळेल. पण त्यासोबतच माझी एक विनंती आहे सगळ्या माझ्या टीचर फ्रेंड्सला की यापुढे एक्सटेन्शन ही गोष्ट जरा फार काही चांगली नाही आहे. याचा कारण आता सध्या जे काही मूक, स्वयं आणि एनपीटीएल थ्रू कोर्सेस होतात, मला असं वाटतं त्याच्या थ्रू आपण कोर्सेस करून घ्यावे आणि पुढे एक्सटेन्शन मिळेल याची अपेक्षा करू नये. पण 2018 पर्यंत जे एक्सटेन्शन आहे त्यासाठी फोरम निश्चित प्रयत्न करेल. आणि मोडे सरांनी दुसरा मुद्दा मांडला होता की डेट ऑफ सिलेक्शन आणि डेट ऑफ इंटरव्ह्यूचा गोळ. तर मी पुन्हा तुम्हाला निक्षून सांगतो की डेट ऑफ सिलेक्शन ला पर्यायी शब्द जर का शासनाकडे डेट ऑफ इंटरव्ह्यू असता तर त्यांनी डेट ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीचा दिनांक पासून कॅश प्रमोशन लागू राहील असं लिहिलं असतं. पण मुलाखतीचा दिनांक म्हणजे डेट ऑफ इंटरव्ह्यू, पण डेट ऑफ सिलेक्शन लिहिलं याचा अर्थ होतो की द डेट फ्रॉम विच कॅन्डिडेट फुलफिल्स मिनिमम एलिजिबिलिटी अँड रिक्वायर्ड एपीए क्रायटेरिया. यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे की स्वतः युजीसी रेग्युलेशन आणि स्टेट जीआर आपल्याला हे सांगतं की मी एक तुम्हाला फक्त एक दोन हे घेतो की युनिव्हर्सिटी शाल कंडक्ट द कॅश इंटरव्ह्यूज ट्वाइस इन अ इयर. याचा काय अर्थ होतो की 6 महिन्यामध्ये जेवढ्या ऍप्लिकेशन्स आल्या त्या तुम्ही त्यांना कमिटीज देऊन डिस्पोज ऑफ करा. म्हणजे युनिव्हर्सिटी सुद्धा वेटिंग पिरियड घेतात, त्यांना ती प्रोसिजर करायला तेवढा पिरियड लागेल म्हणून. पण हा वेटिंग पिरियड हे कन्सिडर करून झालेला आहे की तुमच्या प्रमोशनच्या डेटला कुठेही अफेक्ट होणार नाही. म्हणजे जर का जॉईंट डायरेक्टर हा अर्थ काढत असेल तर मग ही जी प्रोव्हिजन आहे, ओके, ही प्रोव्हिजन आणि जॉईंट डायरेक्टरने काढलेला अर्थ हा विरोधाभास आहे. तर त्याच्यामुळे हा असं जर का कोणी जॉईंट डायरेक्टर म्हणत असेल की तुमचा डेट ऑफ सिलेक्शन म्हणजे डेट ऑफ इंटरव्ह्यू आहे, त्यांना समानार्थी शब्द विचारा. आणि मला असं वाटते की आपले जे काही फिनान्शियल आपल्यावरती हे येतात यामुळे, तर ही जॉईंट डायरेक्टरची जबाबदारी, जॉईंट डायरेक्टरला सांगा की ही तुमची जबाबदारी आहे. म्हणजे यापुढे कुठे काही लिटिगेशन झालं आणि यामध्ये कोर्टाने जर का ऑर्डर दिला की यांचे 2 वर्ष जे प्रमोशन उशिरा झालेलं आहे त्याची जबाबदारी शासन प्रतिनिधी जॉईंट डायरेक्टर यांनी घ्यावी. मला असं वाटते की बरेचदा जॉईंट डायरेक्टर म्हणजे काय स्वर्गातून आलेले लोक नाहीत. दे आर नॉट एक्स्ट्रॉर्डिनरी, दे आर लाईक अस वर्किंग इन गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स. ओके, गव्हर्नमेंट इज गिव्हिंग ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी सो ॲज टू कोऑर्डिनेट विथ द गव्हर्नमेंट. मला असं वाटते की ते सुद्धा एक टीचर आहेत. तर आपण त्यांच्यासमोर या गोष्टी समजून सांगाव्या. दे आर ऑल्सो इंटेलेक्च्युअल, त्यांना ही समजून सांगा गोष्ट की एवढी सगळी प्रोव्हिजन जर का युजीसी रेग्युलेशन आणि स्टेट जीआर मध्ये असेल तर तुम्ही डेट ऑफ इंटरव्ह्यूचा आग्रह का धरता? कुठे डेट ऑफ इंटरव्ह्यू लिहिलाय? एवढा साधा प्रश्न त्यांना विचारा. डेट ऑफ इंटरव्ह्यू जर का शासनाने लिहिलं तर आम्ही ते मान्य करू, मग आम्ही शासनाकडे पाहू. पण
सध्याच्या परिस्थितीत काय झालंय की जॉईंट डायरेक्टरला वाटतं की आम्ही शासन, तर असा अर्थ नाही. जॉईंट डायरेक्टर किंवा डायरेक्टर हे शासन नाही आहे. शासनाचा GR हे शासन आहे. शासनाचं जे काही UGC रेग्युलेशन हे शासन आहे. त्याच्यामुळे जॉईंट डायरेक्टरचे शब्द हे काही शासन नाही. तर मला असं वाटते की आपण फक्त समजून घ्यावं की डेट ऑफ इंटरव्ह्यू याला पर्याय शब्द डेट ऑफ मुलाखत आहे. हा कुठल्याही GR किंवा सर्क्युलर मध्ये हा मेन्शन नाही. जिथे कुठे मेन्शन आहे तिथे फक्त डेट ऑफ सिलेक्शन आहे. डेट ऑफ सिलेक्शनचा अर्थ मिनिमम इलिजिबिलिटी अँड फुलफिलमेंट ऑफ API क्रायटेरिया. Thank you, Zade sir. Now I am requesting Bhupesh Mude sir, please explain the role of joint director and panel decided by the university as per the UGC regulation and the subsequent GR issued by State of Maharashtra. हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. आता झाडे सरांनी हा मुद्दा खूप चांगल्याने समजून सांगितलेला आहे. मला काही विशेष काही अजून काही समजून सांगण्याचं सारखा काही स्कोप पण नाहीये. पण मला फक्त एकच गोष्ट नमूद करायची आहे की आपण जे म्हणजे आता ज्या डेट ऑफ इंटरव्ह्यू की डेट ऑफ सिलेक्शन, ड्यू डेट की डेट ऑफ इंटरव्ह्यू यामध्ये जे काही आपण भरलेल्या जात आहोत की मॅक्झिमम आपल्या प्राध्यापकांवरती एका गोष्टीचा खूप मोठा अन्याय झालाय की त्यांचे कॅस्टचे जे काही इलिजिबिलिटी डेट होती त्या डेटला न देता त्यांच्या इंटरव्ह्यू डेट पासून त्यांना प्रमोशन दिलेत. हा मोठा एक आपल्या कम्युनिटीवरती झालेला हल्ला आहे जॉईंट डायरेक्टर कडून. आता हा हल्ला होण्यामागे आपण पार्श्वभूमी समजून घेऊया. म्हणजे ही पार्श्वभूमी कशी आली किंवा मग काही चुका ह्या आपल्याच काही संघटनांकडून होतात ज्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. जो शासनाचा 8 मार्चचा जो GR होता, 8 मार्च 2019चा GR सुंदर GR होता. आपली संघटना सोडून म्हणजे ज्या नेटसेट क्वालिफाईड संघटना सोडून ज्या काही बाकी लोकांच्या संघटना आहेत त्यांनी जवळजवळ त्या 8 मार्चच्या GRला असं सांगितलंय की हा अगेन्स्ट द टीचर कम्युनिटी आहे. खरं तर तो GR अगेन्स्ट द टीचर कम्युनिटी नव्हता. जवळजवळ शासनाने RCOCचा मुद्दा पण फोरमनी कधीही असं म्हटलं नाही कोणाला की आम्ही फोरमच्या सगळ्या सदस्यांना सांगतोय की RCOC सारख्या गोष्टी ज्या काही शासन सांगतं, ज्या काही रेग्युलेशन मध्ये सांगतं त्या टाइम टू टाइम करायच्या. पण काही कारणामुळे लोकांच्या झाला नाही. तर त्याच्यामुळे जेव्हा फीडबॅक द्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही RTI टाकून बघा UGCला RCOCचं एक्सटेन्शनचा फीडबॅक फक्त आपल्या संघटनेने दिलेला आहे ऑफिशियली. म्हणजे हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्या गोष्ट आणि कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत पण आपला फीडबॅकचा खूप महत्वाचा रोल राहिलेला आहे. म्हणजे ज्या टाइम टू टाइम जेव्हा आपल्याला सबमिशन करायचं असतं बरीच लोक त्याच्यामध्ये सबमिशन देत नाही, पण आपण वेळोवेळी सबमिशन दिलेलं आहे. आणि आता आम्ही शेअर करू शकतो की जे आमचं सबमिशन आहे त्याच्यामधून किती गोष्टी आल्यात. बरं, हा मुद्दा जाऊ द्या. परत आपण दुसरा मुद्दा घेऊया. हा GR सुंदर असताना सुद्धा लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेत. त्याच्यानंतर शासनाने 10 मेचं पत्र काढले. 10 मेच्या पत्रांमुळे RCOCचा जो मुद्दा आहे तो आपल्या अगेन्स्ट मध्ये गेला. म्हणजे जर समजा आपल्या लेवलवरती जर गॉसिपिंग झालं नसतं, जर अफवा झाल्या नसत्या तर शासनाला पण म्हणजे काही असं काही खोडी करायला स्कोप नसता मिळाला. पण हा आमच्या GR अगेन्स्टच आहे, टीचर कम्युनिटीच्या अगेन्स्ट आहे, असा खूप मोठा उहापोह त्या काळात झालेला आहे. म्हणजे एक ह्या आपण अफवेचे बळी पडलो. दुसरा मुद्दा असा झालाय की डेट ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे जो 10 मेचं जे सर्क्युलर आहे, बस डेट ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे बऱ्याच शिक्षक संघटनांनी याची री ओढली. फक्त आपला अपवाद होता की आम्हाला कुठेही शासनाच्या GR मध्ये जो त्यांनी 8 मार्चला काढला आणि जो त्यांनी 10 मेला काढलाय, दोन्ही मध्ये कुठेही डेट ऑफ इंटरव्ह्यू हा शब्द लिहिलेला नाही. जेव्हा डेट ऑफ इंटरव्ह्यू शब्द लिहिलेला नाही तर आपण असं गॉसिपिंग का करतो किंवा आपण अशा अफवा का पसरवतो, असे बरेच प्रश्न विचारलेत. पण अफवा आपल्या हाती नसतात किंवा आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात. आपण काही त्याला करू पण शकत नाही. पण आम्ही निर्धाराने या गोष्टी UGC म्हणजे डायरेक्टरांना ज्या अफवा चोलव त्या डायरेक्टरांना म्हटलं की कुठे तुमच्याकडे तुम्ही असं बोलताय, कारण त्याचं रिफ्लेक्शन जवळजवळ सगळ्या जॉईंट डायरेक्टरनी इंटरव्ह्यू मध्ये केलं होतं. म्हणजे जरा स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर अमरावती विभागामध्ये आणि त्याच्यानंतर पनवेल विभागामध्ये डेट ऑफ इंटरव्ह्यू पासून त्यांनी प्रमोशन दिले. आणि ते बळजबरीने जी काही पद्धत असते, समजा तुम्हाला एखादी जॉईंट डायरेक्टर्स आहे त्यांनी ते शासनाच्या नियमानुसार त्यांनी काम केलं पाहिजे, हे बंधनकारक आहे त्यांना.
पण आता झाडे सरांनी जसं सांगितलं, मी म्हणजे शासन, हे जे जॉईंट डायरेक्टरची भावना आहे, ती भावना ही शासनासाठी पण चांगली नाही आणि सरकारसाठी पण चांगली नाही. म्हणजे असे जॉईंट डायरेक्टर सरकारची प्रतिमा मलिन करतात. असे जॉईंट डायरेक्टर हे सरकारची प्रतिमा मलिन करत असतात. ही बाब आम्ही डायरेक्टरांच्या पुढे ठेवली की बघा सर, की तुम्ही सांगा शब्द कुठे आहे असा. त्यामध्ये बऱ्याच पुन्हा काही संघटना होत्या की नाही नाही आपण कोर्टात जायचं, पण आम्ही म्हटलं अरे कोर्टात जायला काही हरकत नाही, पण GR तर अगेन्स्ट मध्ये पाहिजे. फक्त RCOCचा जर मुद्दा सोडला तर GR तो कुठेही काही अगेन्स्ट मध्ये नाहीये. ज्या वेळेस तो अगेन्स्ट मध्ये GR नाहीये तर आपण कोर्टमध्ये किंवा जॉईंट डायरेक्टर अनऑफिशियली सांगायचे तुम्ही कोर्टात जा, कोर्टातून करून घ्या, किंवा मग तुम्ही सचिवाकडून पत्र काढा. म्हणजे ही जी त्यांची स्टाईल आहे, ही स्टाईल नक्की आपल्या अगेन्स्ट होती. म्हणजे यांना जे आदेश नाही ते करायचे आणि उलट आपल्याला सांगायचं नाही 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 माझी तर इच्छा आहे करायची, पण शासनाचं पत्र पाहिजे. पण शासनाचं कुठल्या अँगलनी? शासनाचे GR क्लिअर कट आहे. जर नवीन रेग्युलेशन निघालं तर जे जुन्या रेग्युलेशन नुसार त्या कॅन्डिडेटला ऑप्शन आहे की तुम्ही 3 वर्ष त्या जुन्या रेग्युलेशनचा फायदा घेऊ शकतात सगळ्या बाबतीत, RCOCच्या बाबतीत किंवा सगळ्या बाबतीत. मग हा जो बेनिफिट आहे तो गव्हर्नमेंटने बंद केला का, कुठल्या पत्रांनी बंद केला का, असं कुठेच नाही. मग कुठल्या अँगलने आपण लिगल केस उभी करायची शासनाच्या अगेन्स्ट मध्ये? आणि जेव्हा आपण जे लिगल केस शासनाच्या अगेन्स्ट मध्ये उभे करायला जातो तेव्हा तेच सांगतील ना. आम्ही कुठे यांना म्हटलंच नाही, यांना आम्ही डेट ऑफ सिलेक्शन म्हटलं. डेट ऑफ सिलेक्शनचा अर्थ असाच होतो की ज्या दिवशी तुम्ही अर्हता आणि पात्रता पूर्ण करता, आणि त्याचं रिफ्लेक्शन आमच्या वेळोवेळी मग आम्ही मागितलं की तुम्ही काहीतरी याच्यावरती जरी आहे तरी आमचे प्रमोशन लेट होतात, तर शासनाने याच्यावरती पत्र पण काढलंय. 8 जुलै 2019 मराठीमधला GR आहे. मराठीमधल्या GR मध्ये त्यांनी लिहिलं की ज्या दिवशी प्राध्यापक अर्हता आणि पात्रता पूर्ण करतो त्या दिवसापासून त्याला ते मिळेल आहे. आता क्लिअर झालं ना, म्हणजे इंग्लिशच्या शब्दामध्ये पण डेट ऑफ इंटरव्ह्यू नाही आहे आणि मराठीमध्ये अर्हता आणि पात्रता म्हणजे त्याचा समानार्थी शब्द झाला. म्हणजे असं असताना सुद्धा जे काही हुकुमशाही सुरू आहे जॉईंट डायरेक्टरची, ते म्हणजे त्याचा आम्ही निषेधच केला. त्यांची जे काही आमच्याकडे जशा तक्रारी आल्या, जितके आमचे आमच्याकडे इनपुट्स आलेत, आम्ही त्याच्यावरती कंप्लेंट्स फाईल केल्यात. म्हणजे आपण त्यांना काही सोडलं अशातला काही भाग नाही. जो कोणी कायद्याचा भंग करेल त्याच्या अगेन्स्ट मध्ये फोरम नेहमी त्याची तक्रार वरच्या पातळीवरती करेल आणि त्याचा फॉलोअप घेत राहील आहे. कारण जो अन्याय झाला प्राध्यापकांवरती, खूप मोठा अन्याय झाला. फक्त मला एकच म्हणायचं आहे, सगळ्या शिक्षक वर्गांना मला एकच विनंती करायची आहे, जेव्हा पॅनल आपल्याला इंटरव्ह्यू, आता आपण काळजी घेऊया की फ्युचरमध्ये ही लोक अशी करणार नाही आता असं पत्र आलं तर, पण इन केस जर असं होत असेल तर एक गोष्ट सांगतोय तुम्हाला की जेव्हा जॉईंट डायरेक्टर इंटरव्ह्यूला येतात तेव्हा ते बोलतात की आज इंटरव्ह्यू झाला, आजपासून तुम्हाला प्रमोशन देतो, आणि ती तारीख कॅन्डिडेटला स्वतः खोडायला लावतात. म्हणजे ते त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज घेत नाहीत. त्यांना वाटतं की डेट ऑफ इंटरव्ह्यू मग त्यांनी खोडून लिहायला पाहिजे की ही तारीख ना त्याच्या खाली सर्क्युलर टाकायला पाहिजे. म्हणजे आपल्याला त्याच्या अगेन्स्ट मध्ये तक्रार करायला किंवा असा स्कोप राहतो, पण जॉईंट डायरेक्टर काय करतात ते आपल्याकडूनच सगळं करून घेतात. पण माझी एक विनंती आहे, आपणही प्राध्यापक आहोत, जॉईंट डायरेक्टरच्या दबावात बिलकुल यायचं नाही. त्याला म्हणायचं की मी जी तारीख लिहिलेली आहे ती माझ्या परीने मी बरोबर तारीख लिहिलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल सर की हे अगेन्स्ट द रूल आहे किंवा तुम्हाला कुठल्या रूलनी बरोबर वाटत नाही, ते तुम्ही तिथे मेन्शन करा. तुमच्या लोकल IQAC ला सांगा की आमची डेट आम्ही स्वतःच्या हाताने चेंज करणार नाही. जर समजा तुम्ही किंवा मी जर स्वतःच्या हाताने जर आपणच डेट चेंज करून टाकली प्रमोशनची, तर मग आपल्याला भांडायला काही स्कोपच उरणार नाही किंवा आपल्याला क्लेमही करता येत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी जॉईंट डायरेक्टर अनऑफिशियली करतात, हे तुम्हाला पण माहिती आहे. ह्या गोष्टी सगळ्या अनऑफिशियल करतात. त्यामुळे आपण स्वतःहून, मी विनंती करतो, स्वतःहून त्या स्क्रुटिनी कमिटीच्या याच्यामध्ये तुमच्या प्रपोजलमध्ये तुम्ही स्वतःहून डेट ऑफ इंटरव्ह्यू तिथे टाकून नका प्रमोशनसाठी. हे आमचे तुम्हाला सांगणं आहे. आणि दुसरं, आम्ही संचालकांना भरपूर या बाबतीत भरपूरदा भेटलो. म्हणजे संचालक पण बघा कसं अनऑफिशियली, नाही सर आम्ही डेट ऑफ इंटरव्ह्यू पासून देणार. म्हटलं सर कुठे नियम काढा तुम्ही काढून. डायरेक्टर पण बोलले आम्हाला की नाही तुम्ही चॅलेंज करा. म्हटलं सर कुठल्या गोष्टीला चॅलेंज करायचं, तुम्ही सांगा कुठल्या गोष्टीला चॅलेंज करायचं. तुम्ही मुलाखतीचा दिनांक असा शुद्ध मराठी GR काढा, मग त्याच्यानंतर आम्ही तो चॅलेंज करू. GRच नाहीये, जर सेक्रेटरीनी तसा GR काढला नाही, शासनाने GR काढला नाही, तर तुम्ही म्हणणारे कोण की डेट ऑफ इंटरव्ह्यू पासून तुमचे प्रमोशन्स आम्ही ग्राह्य धरू. आणि सुदैवाने आपल्याला या लढ्यामध्ये जवळजवळ यश आलेलं आहे.
UGCनी पत्र आपल्या बाजूने काढलेले आहे. आता ते डिस्कशन मध्ये आलं, मीडियामध्ये पण आलंय. आता फक्त आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की ज्या ज्या लोकांवरती अन्याय झाला त्यांनी एक पर्सनल ऍप्लिकेशन द्यायची, सबमिट करायची की सर बघा की या पत्रानुसार माझी ही तारीख होती आणि यानुसार तुम्ही माझं रेक्टिफिकेशन करून द्या. अशी वैयक्तिक स्तरावरून अर्ज आपला गेला पाहिजे. आपल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे. आम्ही तर करूच, म्हणजे आम्ही डायरेक्टरांना सांगू की अशा गोष्टी झालेल्या आहे, पण तरी डायरेक्टर आम्हाला पिंच करतात की नाही 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 कुठे झालाय, कोणाचा केलेला आहे. मग तेव्हा आमच्याकडे काही इलाज नसतो. तर ह्या गोष्टी तुमच्याकडून पण आल्या पाहिजे. आता आपले प्रमोशन झालेत ना, आपण एक अर्ज लिहू शकतो त्यांना की माझी डेट, इलिजिबिलिटी डेट ही होती आणि जॉईंट डायरेक्टरने ही केली, काइंडली रेक्टिफाय द सेम. असा एक साधा अर्ज आपल्या कार्यालयामार्फत जॉईंट डायरेक्टर लेवलवरती फॉरवर्ड करा. तर तुम्ही जर अर्ज फॉरवर्ड केला तर आपली लढाई अजून सोपी होईल. आम्हाला विचारता येईल RTI मधून की अशा लोकांच्या किती ऍप्लिकेशन आल्या तुमच्याकडे, मग त्यांना द्यावं लागेल आणि मग आम्हाला केसेस स्पेसिफिक करता येईल. म्हणजे आपल्या लढाईला थोडंसं म्हणजे लढाईला सोपी जाईल. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, मला माहिती आहे आपण एडेड कॉलेजमध्ये काम करतो, जबरदस्त मॅनेजमेंटचं प्रेशर असतं, प्रिन्सिपलचं प्रेशर असतं, ह्या गोष्टी मान्य आहे. पण आपण प्रिन्सिपलला कन्व्हिन्स करा की सर बघा हे अशी अशी लढाई आहे, प्लीज तुम्ही आम्हाला मदत करा. आम्ही काहीच मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, फक्त एक ऍप्लिकेशन आमची तुम्ही फॉरवर्ड करा. रेक्टिफिकेशनसाठी ज्यांची डेट पुढे गेलेली आहे या जॉईंट डायरेक्टरच्या हुकुमशाहीमुळे, त्यांनी अर्ज करावेत थ्रू प्रिन्सिपल रेक्टिफिकेशनसाठी. मग फोरमला एक ऍडिशनल अस्त्र मिळेल. जर समजा अशा ऍप्लिकेशन जर आल्यात जॉईंट डायरेक्टरकडे, आम्ही RTI घेऊन परत ते हे करू. हा सर. झाडे सर थांबतोय. ओके ओके ओके. मला एक थोडस मुळे सर जे बोलले त्या अनुषंगाने मला थोडासा मुद्दा मला एक्सटेंड करायचा होता. मुद्दा असा की बऱ्याच संघटनांनी ड्यू डेट पासून आम्हाला प्रमोशन पाहिजे याची मागणी केली आहे. या मागणीमध्ये काय धोका आहे? एकतर ज्यांना प्रमोशन खरं नियमाने मिळायला पाहिजे त्यांचे प्रमोशन होताना इतक्या प्रॉब्लेम करतात. आणि दुसरी गोष्ट, हे जे ड्यू डेट पासून प्रमोशन मागतात यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा धोका आहे. त्याच्यामध्ये काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट वाटते मला. आणि दुसरी गोष्ट, इट इज व्हायोलेशन ऑफ ऑल रेग्युलेशन अँड GR. ड्यू डेटची मागणी आपण कधी केली नाही आणि ती करू नये. कारण काय, मी याच्यासाठी सांगतो की विशेषतः ड्यू डेटची मागणीमध्ये जे लोक प्रोफेसर साठी इंटरेस्टेड आहेत ते ड्यू डेटची मागणी करतात. समजा माझं 2016ला असोसिएट झालं असेल आणि 2016 मध्ये कॉलेज लेवलला प्रोफेसर पोस्ट ही नव्हती, म्हणजे 10% वगैरे ते होतं, पण अशी इन जनरल पोस्ट नव्हती. तर हे लोक समजा 2016 मध्ये माझं असोसिएट झालं असेल तर मी 2019ला ड्यू होऊ, म्हणजे 2019ला मला प्रोफेसर मिळायला पाहिजे असं जर का मी समजलं तर हे चुकीचं होईल. पण काही लोक याच्यामध्ये ज्यांना वेस्टेड इंटरेस्ट आहे ते लोक याचा चुकीचा अर्थ काढतात आणि म्हणतात माझं जर का असोसिएट 2016 मध्ये झालं तर माझा प्रोफेसर 2019 मध्ये व्हायला पाहिजे. हे अत्यंत चुकीची बाब आहे. कारण प्रोफेसर साठी जो काही API लागतो तो आधी पूर्ण करावा लागेल आणि तो बऱ्याच जणांनी पूर्ण केलेला नाही. त्यामुळं किंवा एक वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला माहिती आहे पब्लिकेशन कशा प्रकारे मिळतात, तर त्याच्यामुळे ते लोक त्या मार्गाचा अवलंब करून कुठले तरी बॅक पेपर्स लावू शकतात आणि स्वतःचं प्रमोशन घेऊ शकतात. तर हे मला असं वाटतं की त्यामध्ये ड्यू डेट मध्ये फार मोठा धोका आहे आणि तो जे कॅन्डिडेट विशेषतः रिसर्च आणि टीचिंग आणि इंटेलेक्च्युअली स्टँडर्ड आणि क्वालिटी मेंटेन करतात अशा लोकांनी ड्यू डेटच्या मागे लागू नये. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की जेव्हा की आम्ही बरेचदा लोकांना सांगतो की तुम्ही जे काही तुम्हाला ग्रीव्हन्स आहे तुम्ही लिहिला पाहिजे आणि शासन स्तरावर लिहिला पाहिजे, तुम्ही फोरमला लिहा. ओके, जेणेकरून जोपर्यंत तुम्ही आम्हाला लिहिणार नाही आम्ही ती भूमिका मांडू शकत नाही, म्हणजे ही आमची पद्धत आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत लिहिणार नाही तोपर्यंत आमच्याकडे ते डॉक्युमेंट येणार नाही. डॉक्युमेंट आल्याशिवाय आम्ही बोलत नाही.
तर मला असं वाटतं की प्रत्येकाने जॉईंट डायरेक्टरला जर का त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ते लिहा, त्याची कॉपी डायरेक्टरला पाठवा, त्याची कॉपी फोरमच्या मेलला टाका, जेणेकरून तो मुद्दा आम्हाला कळेल नेमकं काय झालेलं आहे. धन्यवाद मुळे सर. मुळे सर. जाडे सर त्यांचं झालंय. हा. लबाणे सर. मी आता मला असं वाटते जर का हे झालं असेल तर आपण पुढे क्वेश्चन आन्सरला विचारू शकतो का सर प्रश्न काही? प्रश्न हा मुळे सर तुम्ही विचारा मग. हॅलो सर. हा बोला. हा सर, माझे 1-2 वाक्यामध्ये 2 प्रश्न आहेत. एक तर सर, प्रत्येक जेडी विभागामध्ये आपल्या फोरमची कार्यकारिणी असणं आवश्यक आहे असं मला वाटतं, की जे जे प्रश्न लोकलला असतील त्या संदर्भात कार्यकारिणीच्या संदर्भात आम्ही चर्चा करू. आणि दुसरा प्रश्न सर, 16च्या नंतरच्या इन्क्रिमेंटच्या संदर्भात. तर फोरम मला वाटतं फोरम सगळीकडे कार्यरत आहे आणि कुठे जर का तुम्ही इंटरेस्ट दाखवला, तुम्ही मेलवरती लिहा तुमचं जे काय आहे, तुम्ही हाऊ यू कॅन बरोबर बोलतो सर मी, बरोबर बोलतो. हा हा. तर मला वाटतं सगळीकडे कार्यरत आहे. तर तुम्ही ऍक्टिव्ह राहा, डेफिनेटली यू विल बी द पार्ट ऑफ फोरम. आणि जो तुम्ही दुसरा प्रश्न विचारला आहे की पीएचडी इन्क्रिमेंट बद्दल, तर पीएचडी इन्क्रिमेंट 2016 नंतर लागू नाही असं जे बोलतात. तर त्याच्या सध्या आपण जो मुद्दा विशेषतः कॅश घेतलाय, मला असं वाटतं त्या मुद्द्यावर आपण पुन्हा एकदा वेबिनार घेऊया, कारण तो हा प्रश्न बरेच हे आहे तो त्याच्यामध्ये. तर सध्या आपण कॅश वरती डिस्कस करूया, कारण आपला वेबिनारचा मोटोच हा आहे की आपण कॅशचा इश्यू कसं सॉल्व्ह होईल त्यासाठी. 18 जुलै 2018चा जो फॉर्मॅट आहे एपीआयचा, हा तो जर अवेलेबल झाला सर नंतर आपल्या एपीआयचा जे काही जीआर असेल मी ते सांगतो, म्हणजे आम्ही अपलोड आम्ही हे करूच, पण मला असं वाटतं की जीआर हा सगळ्यांकडे असावा आणि जीआर मधून जो अर्थ निघेल त्याचा काहीतरी अन्वय अर्थ काढून नये, जो अर्थ निघेल तो तुम्ही अप्लाय करा. त्यासाठी सर आपल्याला. हा चालेल. तर आहे तो जीआर प्रमाणे चला, काही प्रॉब्लेम नाही. मुळे सर तुमच्याकडे काही प्रश्न आले असेल, लबाने सर प्रश्न आले असेल तर प्लीज. सर त्यांनी विचारलं आहे की प्रत्येक जेडी विभागात आपली कार्यकारिणी काम करण्यासाठी निर्माण होणे आवश्यक आहे, जे त्यांनी आधीच तुम्हाला मेन्शन केलं आहे. त्याबद्दल फोरमचा काय विचार आहे त्यांनी विचारला आहे. आणि भरपूर लोकांचा आरसी आणि ओसी शी रिलेटेडच आहे, तर त्या मला वाटतं तुम्ही ऑलरेडी त्याच्यावर भाष्य केलेलंच आहे आरसी ओसी बद्दल. हो हो. तर प्रत्येक जेडी कार्यालयांमध्ये ज्यावेळेस विद्यापीठ नॉमिनी देतो आणि आपण ज्यावेळेस ऍप्लिकेशन जेडी नॉमिनीला करतो, साधारणपणे 6-6 महिन्यापर्यंत गव्हर्नमेंट नॉमिनी दिल्या जातात. सर हे तेच सांगतो, यासाठी आपल्याला एक जे काही रेग्युलेशन आणि जीआर मध्ये जे काही प्रोव्हिजन आहे, प्रोव्हिजन अशी आहे की यू शुड अप्लाय प्रायर 3 months ऑफ युअर डेट ऑफ एलिजिबिलिटी आणि विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ अप्लिकेशन. म्हणजे माझं जर का जुलै 2019ला जर का माझी एलिजिबिलिटी होती, तर मी ती म्हणजे एप्रिल मध्ये मी अप्लाय करायला पाहिजे आणि विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ अप्लिकेशन ही सगळी प्रोसेस व्हायला पाहिजे. यासाठी आपल्याला स्वतःहून टीचर म्हणून हे करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल आणि कॉलेज लेवल कडून सुद्धा हे प्रयत्न झाले पाहिजे. 9 डिसेंबरला सर विद्यापीठाने नॉमिनीज दिले. 9 जानेवारीला आम्ही जेडीला पाठवलं सेकंड प्लेसमेंटसाठी. आणखीनही जेडीचं लेटर आम्ही 2दा त्यांना पाठवलं किंवा मिळालं नाही आम्हाला, तरी त्यांच्याकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळत. चालेल सर, तुम्ही लिहा. ओके, तुम्ही फोरमला थोडंसं लिहा याच्याबद्दल, आम्ही डेफिनेटली फॉलो करू. ओके सर, थँक्यू. चालेल. विभागामध्ये आपली कार्यकारिणी असल्यास त्याचा कॉन्टॅक्ट वगैरे देतात सर?
कुठल्या सर आपण विभागात? कुठून बोलताय? सर आपण कुठून बोलताय? मी चंद्रपूर जिल्हा. अच्छा. बरं बरं, ठीक आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा. ओके, कार्यकारिणी वगैरे सगळं आहे. आता बाकी तुमचा कॅश बद्दल काही इश्यू आहे का? हा, नवीन फॉर्मॅट भेटत नाही सर, जो आपल्याला सबमिट करायचा असतो तो एपीआय फॉर्मॅट. एपीआय फॉर्मॅट? हा सर. काय जीआर प्रमाणे जे काही असेल, जीआर आणि युनिव्हर्सिटी जे काही हे करतात. हॅलो सर. UGC जे सर्क्युलर आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित मांडणी नाही सर, फक्त जाडे सर. मेजर पॉइंट दिलेले आहेत. हा, बोला बोला. हा, एपीआयचा जो नवीन फॉर्मॅट आहे ना, आता आपल्याला सध्या सिलेक्शन आपण जुलै 2021 पर्यंत आपण ओल्ड फॉर्मॅट नुसार जाऊ शकतो सर. हा, त्यामुळे आणि एपीआयचा जो फॉर्मॅट तुम्हाला पाहिजे असेल तर 18 जुलै 2018 किंवा आपलं 8 मार्च 2019 जीआर मध्ये दिलेले आहेत, त्यानुसारच ते आपण करायचं आहे. तुम्हाला तुमचं प्रमोशन आधीच्या जीआरनी करायचं असेल तर आधीचा जीआरचा फॉर्मॅट ऑलरेडी अवेलेबल आहे आणि तुमच्यावर कोणी फोर्स करू शकत नाही की नवीन जीआर प्रमाणेच तुम्ही करा. नवीन जर पाहिजे असेल तर मग तो आपल्या 18 जुलै 2018 मध्ये आहेच त्या रेग्युलेशन मध्ये. बरोबर. त्यामध्ये डिटेल्स दिलेले नाही, थर्ड कॅटेगरी वगैरे जे आहे ना रिसर्चच्या संदर्भात वगैरे. नाही, दिले सर, दिले. नाही सर, त्याचे मार्किंगचं डिटेल दिलेलं आहे सर, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे सर. तुम्ही पूर्ण डिटेल आहे. 8 मार्च 2019 जीआर रेफर करा सर, त्यामध्ये सगळं दिलेलं आहे. ओके ओके. सर. हॅलो सर. सर 2018चा जो जीआर होता त्याचं रेग्युलेशनचं काही आहे का, रिलॅक्सेशन ओसीआरसीचं? ते सांगतो ना, त्याच्यामध्ये त्यांनी अमेंडमेंट मध्ये ते आरसीओसी एक्झामिशन काढून टाकलंय. ओके. हा, तर हे कोणी टीचर संघटनांनी ड्यू डेटची मागणी केली आणि त्या घोळामध्ये त्यांनी ते केलंय. तर आपण ते रिइन्स्टेट करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि त्याला यश येईल हे मी सांगितलंय माझ्या टॉक मध्ये, ते मी बोललोय ते. सर एक MHRDचं पत्र पण आलेलं सर आहे जॉईंट डायरेक्टरला, आपलं डायरेक्टरला, की त्याच्यानुसार मग त्याच्या संदर्भामध्ये काय आहे का सर, होईल का लागू? सगळे लागू असतात MHRD UGCचे. तेच मी सांगतोय की तुम्ही कुठल्याही अफवांवरती किंवा कोणी काय म्हणते याच्यावर विश्वास ठेवू नका. UGC रेग्युलेशन काय आहे, स्टेटचा जीआर काय आहे, याचा आपण अभ्यास करावा. मी तेच सांगितलं की आपण टीचरनी स्वतःहून अभ्यास करावा. आपण जर का अभ्यासू असेल तर आपल्याला कोणी म्हणजे आपल्याला डायव्हर्ट करू शकत नाही किंवा आपल्याला चुकीचं सांगितलं तर आपल्याला मान्य होईल असं नाही. UGC रेग्युलेशन 18 जुलै 2018 हा स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट व्हावा यासाठी आपल्या फोरमला 2 जुलै 2020 ला UGC ने पत्र पाठवलेलं आहे डायरेक्टरला. त्यानुसार ती कारवाई करा. ते लेटरचा रेफरन्स देऊन तुम्ही लिहू शकता सर. त्याच्यामुळे तुम्हाला पीएचडी इन्क्रीमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आरसीओसी 2018 पर्यंत त्याने एक्सटेंड केलेलं आहे UGC ने रेग्युलेशन नुसार. तसं ते सगळे आपल्याला अप्लिकेबल आहेत. स्टेट गव्हर्नमेंटला ते मॅन्डेटरी आहे, पण स्टेट गव्हर्नमेंट त्यांच्या 10 मेच्या जीआर मध्ये ते काढलं आहेत. पण ते आता आपल्याला हे करावं लागतं. आता डायरेक्टरला पत्र तर पाठवलं UGC ने की तुम्ही हे सर्व ऍज इन टोटो मध्ये सगळं इम्प्लिमेंट करा म्हणून. हो, ते पत्र आहे सर, बरोबर आहे. तर मग आपण 2 जुलै 2020 चा रेफरन्स घेऊन तुम्ही कळू शकता, पत्र लिहा त्यांना, पत्र व्यवहार करा. चालतं सर. ओके सर, ओके. सर पुढचा प्रश्न असेल. हॅलो. हा, बोला बागुळे सर. हा सर. हॅलो झाडे सर, ऐकायला येतं का? हो, बोला सर. हा सर, मी धन्यवाद देतो प्रथमतः फोरमला की त्यांनी अशा टाईपचा जो आपला ऑनलाईनचा कार्यक्रम घेतला आणि वेळोवेळी जे आपले शासनाकडे आणि MHRD UGC याच्याकडे आपल्या ज्या अडचणी आहे शिक्षकांच्या त्याबद्दल पाठपुरावा केला, त्याबद्दल मी धन्यवाद. तसेच याच्यामध्ये जे अध्यक्ष आहेत झाडे सर, नंतर भूपेश मुळे सर, कुशल मुळे सर आणि लभाने सर यांनी अशी ऑनलाईन मीटिंग घेऊन म्हणजे ज्या अडचणी आहेत आता प्राध्यापकांच्या, म्हणजे खूप सारे आता प्राध्यापक मी पाहिलं की याच्यामध्ये असताना म्हणजे खूप साऱ्या चुका प्राध्यापकांकडून सुद्धा आहेत. तशाच काही ज्या झालेल्या आहेत त्या म्हणजे शासनाकडच्या आहेत, ते आपण म्हणतो. फक्त शासनाकडे जर मला बोलायचं आहे असं की शासनाकडे फक्त डिले हाच एक चुकीचा आहे. बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडून आहेत. म्हणजे जसा आता एक भाग असा होता की UGCचे जे रेग्युलेशन आहे
आणि शासनाचं जे आहे, ज्याच्यामध्ये युजीसीचं पूर्णपणे इम्प्लिमेंट नाही केलं हा एक भाग होताच, तो एक व्हायला पाहिजे आणि तो होईल नंतर. असं आता तुम्ही सुद्धा आपल्या पीपीटीतून सांगितलेलं आहे की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहे, फोरमला कोणत्या करायच्या आहे, जसं आरसीओसी आहे, पीएचडीचे इन्क्रिमेंट्स आहेत, बाकी अजून सुद्धा गोष्टी आहेत. पण याच्यामध्ये मला एक असं वाटते की जो महत्वाचा मुद्दा म्हणजे जो ज्या वेळेवर जे शिक्षकांचे कॅस व्हायला पाहिजे, प्रमोशन व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता जसं खूप लोकांनी सांगितलं की विद्यापीठाच्या सुद्धा कमिट्या लवकर लागत नाही ह्या गोष्टी, तर याच्यामध्ये एक ऑनलाईन मोड जर असेल म्हणजे ह्या ऑफिशियल साठी जर म्हटलं तर, कारण सध्या आता आपण फोरम मार्फत हे सुद्धा केलेलं आहे की बा ते कॅसचे प्रकरण सुद्धा ऑनलाईन व्हावे. पण हा यस, तर तो तर चालूच आहे प्रोसेस. पण जे ऑफिशियल आहे जसं क्लरिकल लेव्हलच्या ज्या म्हणजे डिले आहेत त्या आपण सुद्धा याच्यामधून घालू शकतो, जर समजा त्या कॉलेज मार्फत आणि विद्यापीठामार्फत आणि जेडी मार्फत, जनरली शक्यतोवर जेडीच्या मार्फत. म्हणजे जर समजा आता आज आपण फाईल दिली त्यांना, म्हणजे पाठवली ईमेल मार्फत किंवा काही आपल्याकडे जर समजा सॉफ्टवेअर असेल त्यामार्फत, म्हणजे किती डिले झाला त्याच्यावरून कळेल. कारण खूप वेळा काय होते की आपले कॅचचे प्रकरण तिथं जातात, गेल्यानंतर ते लोक काय करतात की आपले शिक्षक लोकांना अप्रोच करतात आणि अप्रोच केल्यावर तिथं मग काही प्रकारे देवाणघेवाण चालते. आणि खूप वेळा असं देवाणघेवाण एकानं दिल्यानंतर काय होते, त्यांची अपेक्षा होती की बाकीच्यांनी सुद्धा माझ्याकडे द्यावं. मग याच्यामध्ये कसं आहे, ऍक्च्युली आपल्या जे शिक्षक संघटना आहेत बाकीच्या, त्या सुद्धा याच्यामध्ये आक्रमक नाही दिसत. मग ते आपापले कामं करून घेतात आणि अशामुळे सर्वांचा हा लॉस होतो. म्हणून माझी अशी एक विनंती आहे फोरमला की त्यांनी जे ऑफिशियल जे वर्क आहे, जसं आता तुम्ही पाहिलं की युनिफॉर्मिटी असायला पाहिजे असं मला वाटते कुशल सरांनी म्हटलेलं आहे की सर्व विद्यापीठाचे सारखे असायला पाहिजे. पण याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा ते ऑनलाईन मोडमध्ये येईल तेव्हा ह्या गोष्टी आपण, मला असं वाटते, म्हणजे असं निश्चित नाही आहे, कारण ऑनलाईन मध्ये खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा मग अशा झालेल्या नाही आहे, सर्व्हरचे प्रॉब्लेम म्हणजे असे टेक्निकल प्रॉब्लेम येतात. पण मला असं मोड म्हणजे ऑनलाईन याच्यासाठी की याच्यामध्ये चोरी लपत नाही, म्हणजे एखाद्या आपण क्लर्कवर जर समजा जबाबदारी फिक्स करायचं म्हटलं तर ते होऊ शकत नाही. ऑनलाईन मध्ये कसं की तुमच्याजवळ फाईल किती दिवस आहे, काय आहे, ह्या गोष्टी आहे. त्यांनी त्रुटीचं जर कळवलं तर लगेच कळेल. कारण खूप वेळा काय होते की जेडी ऑफिसमध्ये ते ठेवतात, ठेवल्यानंतर मग त्रुटीमध्ये वापस पाठवतात आणि त्रुटीमध्ये वापस पाठवल्यानंतर अजून ते त्रुटी कॉम्प्लाय करणे ह्या गोष्टी मग त्याच्यावरून चालतात. मग त्या शेवटी लक्षात येते त्रुटी असतात काय असतात की त्रुटी आजकाल एवढ्या झाल्या की कोणालाही जरी काढता नाही आली तर माझ्याकडे एक अनुभव आहे असा त्रुटीचा की एकच त्रुटी राहते की बा तुम्ही जे हे असं म्हणत आहे की तुम्हाला आरसीओसीतून एक्सटेन्शन किंवा तुम्हाला आरसीओसीतून सूट आहे, याबाबत प्रचलित शासन निर्णय दाखवा असं आपल्याला जेडी ऑफिस विचारते. आता हे शासन निर्णय जेडी ऑफिसमुळे आहेत का आपल्याकडे आहेत, मग आपण इकडचे लोक आता फोरम मध्ये आहेत, म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी होतात. जसं तुम्ही पाहिलं असेल माहितीच्या अधिकारात तुम्ही जेडी ऑफिसला मागा, जेडी ऑफिस काय करते ते सर्व कॉलेजला पाठवून देते आणि असं सांगते की हा माहितीचा अधिकार यांचा आला, तुम्ही हे माहिती पुरवा आणि त्याची एक प्रत जेडी ऑफिसला पाठवा. म्हणजे बघा किती सोपं होते काम. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांनी सोप्या करून टाकलेल्या आहेत. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आता कुठे करता येईल याच्यावर विचार होणे फार गरजेचं आहे असं मला वाटते. कारण काय होते की खूप वेळा त्यांनी जे पाठवलेले प्रश्न आहेत ते असे जुळतच नाहीत. म्हणजे असं त्याच्यावरून लक्षात येते की ते काहीतरी म्हणजे जे टिपण आहे त्या टिपणला काहीतरी बंधन असेल असं मला वाटते, कारण मला अजून कुठे आढळलेलं नाहीये. वागुळे सर, त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सजेशन दिलं की ऑनलाईन कॅश प्रोसिजर, बरोबर आहे, कॅश प्रोसिजर, मी इंटरव्ह्यू नाही म्हणत, इंटरव्ह्यू तर क्वाईट पॉसिबल आहे, तर आपण मागणी पण केली आहे. ऑनलाईन कॅश प्रोसिजरची आपण ऍक्च्युली आपण पण ऑनलाईन साठी फॉर आहे. पण प्रॉब्लेम काय, आमचा अनुभव सांगतो की मुंबई विद्यापीठाने जी ऑनलाईन कॅश प्रोसिजर अप्लाय केली आहे, म्हणजे त्यांना जे ऑफलाईन मध्ये 4 महिन्यात होणारं काम आहे ते ऑनलाईन मध्ये ते 10 महिने लावतात. याचं कारण की दे आर नॉट इफिशियंट अँड यू कॅन से दे आर इनकॅपेबल टू हँडल द ऑनलाईन सिस्टीम. म्हणजे ऑनलाईन मध्ये तू पुन्हा प्रिंटआउट काढणार, पुन्हा मग ते सह्या घेणार, पुन्हा त्याला ऑनलाईन मध्ये अपलोड करणार आणि पुन्हा ते ऑफलाईनच फाईल घेणार. म्हणजे हा जो म्हणजे वी आर फॉर ऑनलाईन, आपण टेक्नॉलॉजी सॅव्ही आहोत यावर दुमत नाही आहे. पण जो काही शासन आणि विद्यापीठामधला जो काही स्टाफ आहे ज्यांना हे फाईल हँडल करायचं आहे ते सगळे म्हणजे ऑनलाईन जरी केलं त्याला डबल वेळ लागणार, ऑनलाईन मागणार, ऑफलाईन मागणार. तर सध्या मला असं वाटतंय की आपल्याला नियम काय आहे, तुम्ही ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, हे तुमच्या कार्यशक्तीचं हे आहे. पण मला असं वाटतं आपण
यासाठी आग्रह धरावा की डेट ऑफ अप्लिकेशन पासून 6 महिन्यात ती पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली पाहिजे, म्हणजे दोन्ही स्तरावरती विद्यापीठ आणि बरोबर. प्लस कॅश, म्हणजे जेणेकरून 6 महिन्यात त्या टीचरला ते निकाली काढावी. क्रेडिट झाली, निकाली काढ नाही निकाली म्हणजे सॅलरी मिळाली पाहिजे. सॅलरी हा. मिळाली. हा सॅलरी मिळाली पाहिजे 6 महिन्यात. अच्छा झाडे अच्छा. सर, एक प्रश्न आहे एका जणाचा, आणि मला वाटते भरपूर किंबहुना खूप लोकांचा तो प्रश्न असेल की 2 जानेवारी ते 30 जून या काळाकारामध्ये ज्या लोकांचा अपॉइंटमेंट झाला आहे तर त्यांना जुलैचं इन्क्रीमेंट देण्यात येत नाहीये. तर त्याबद्दल आपली चर्चा झाली आहे, पण सगळ्या लोकांना कळावं असं तुम्ही सांगाल तर जरा लोकांचा फायदा होईल. आणि आपण काय करतोय त्या विषयामध्ये तर ते सांगितलं जास्त चांगलं होईल. 2 जानेवारी ते 30 जूनच्या मध्ये ज्यांचं ड्यू डेट आहे प्रमोशनचं, ज्यांना जुलैचे इन्क्रीमेंट दिला जात नाही, काय जेडी देत नाहीये, तर त्याच्यात जो संभ्रम निर्माण झालेला आहे सिस्टीम मध्ये, त्याला आपण काय करता येईल त्याबद्दल पण लोकांचा प्रश्न आहे. तर या 2 तारखेमधल्या ज्या काही अपॉइंटमेंट आहे त्यामध्ये मला असं वाटतं की हा म्हणजे जो GR आहे 8/2019 याच्याप्रमाणे या गोष्टी निकाल्या आहे. परंतु ज्या 2016चे प्रमोशन्स आहेत ओके, त्यांना हा इश्यू फेस करावा लागला. तर त्याच्यामध्ये म्हणजे जे काही ऑडिटर आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की यामध्ये आम्ही 2 इन्क्रीमेंट, पुन्हा तो शब्दांचा खेळ आहे, आपली फाईट त्याच्यासाठी चालू आहे. 2016च्या आधीचा हा इश्यू आहे. 2016 नंतर मग गव्हर्नमेंटने ही प्रोसिजर इझी केली आहे, त्यांनी ते ऑप्शन दिलाय, त्याच्यामुळे तो 2016 नंतरचा प्रश्न नाही. पण जे काही आधीचे पेंडिंग इश्यू आहेत तर डेफिनेटली आपण त्याच्या मागे आहो, आम्ही त्याचा हे केला. पुन्हा तो शब्दांचा खेळ आहे, ऑडिटर विशेषतः याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तो मुद्दा वेगळ्या प्रकारे मांडावा लागेल, त्याचा वेगळ्या प्रकारे फॉलोअप घ्यावा लागेल. पण तो मुद्दा लक्षात आहे आमच्याकडे. पण मला असं वाटतं की तुम्ही त्याची काळजी करू नये. तो मुद्दा फक्त एकच आहे त्याच्यामध्ये की सिनियरिटी चेंज होत असेल तर ते लगेच निदर्शनास आणून द्या. सिनियरिटी म्हणजे जर का एखादा ज्युनियर असेल हॅव्हिंग सेम क्वालिफिकेशन आणि तो जर का जस्ट बिकॉज ऑफ डेट ऑफ जॉईनिंग वेगळी असल्यामुळे असं होऊ शकते की ऑगस्टमध्ये जॉईन झालेला व्यक्ती टीचर हा जूनमध्ये जॉईन झालेल्या व्यक्तीपेक्षा टीचरपेक्षा जास्त सॅलरी घेत असेल, तेव्हा तो मुद्दा त्याची कमी करण्याची मागणी करू नका आणि आपली सॅलरी वाढली पाहिजे यासाठी जेडीकडे मागणी करा. जेडी हॅज सम डिस्क्रिशनरी पॉवर, याच्यामध्ये ते स्वतः वाढ करू शकतात. सर मी ऍड करू परत त्यामध्ये? हो हो करा ना. हो हा, तर सर याच्यामध्ये ना हा मुद्द्यावरती आपला स्टडी भरपूर झालेला आहे. फक्त आता ह्या कॅस्टचा नवीन मुद्दा आला आणि तो ज्वलंत होता म्हणून आपलं लक्ष कॅस्टकडे खूप जास्त आणि RCOC कडे, हा मुद्दा थोडासा आपल्याकडून मागे पडला, याची कबुली द्यायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि परत आपण जसं हे कोरोना संपेल ना त्याच्यानंतर अजून त्याचा बारकाईने अभ्यास करून झालेला आहे मुद्दा, त्याचा अभ्यास पुन्हा अजून म्हणजे फायनान्सकडे तो फॉलोअप करायचा आहे, फायनान्स मिनिस्ट्रीकडे स्टेटच्या, कारण ते सगळं फायनान्सच्या याच्यावरती दाखवतात. फक्त माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे की जे जे सफरर आहे या इश्यूचे त्यांनी एक तक्रार म्हणण्यापेक्षा एक अर्ज की हे माझ्यावरती हा अन्याय झालेला आहे, हा प्रिन्सिपल मार्फत जॉईंट डायरेक्टरला एक अप्लिकेशन जाऊ द्या एक सेफर साईड म्हणून, एवढीच एक रिक्वेस्ट आहे. ते केल्याने काय होईल आहे, आपल्या लढाईला वजन येईल आहे. कारण अन्याय सगळ्यांवरतीच झाला पण लिहित कोणीच नाही, आणि जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत आपल्याला ते करत नाही. म्हणजे आता याच्यामध्ये पण काय केलं आहे यांनी त्या इन्क्रीमेंटच्या याच्यामध्ये, ऑडिटर पण काय करतो, आमच्या मुंबईच्या ऑडिटरचं असं आहे की तो स्वतः आपल्याला सांगतो की तूच डेट चेंज कर, तो स्वतः करत नाही. इन्क्रीमेंट तो कमी करतो, सगळ्यांना मान्य आहे, पण तो स्वतः करत नाही, तो त्याचं टिपण टाकत नाही, मी या GR नुसार करतो. म्हणजे ह्या ज्या इलिगल गोष्टी आहे ना, जशा कॅशच्या बाबतीत आता जॉईंट डायरेक्टर करतात, सेम गोष्टी या बाबतीत पण झालेल्या आहे. म्हणजे तुम्ही बघा ज्यांचे इन्क्रीमेंट कमी केलेत ना त्या पिरियड मधले, तुम्ही परत तुमचं सर्व्हिस बुक करून बघा, त्यांनी नोट नाही टाकली आहे तिथे, ते आपल्याकडूनच आपल्या कॉलेजकडूनच डेट कापून ते म्हणजे मलाच इन्क्रीमेंट नको असा तो सीन केलेला आहे. म्हणजे हे एक जे पद्धत आहे ना, म्हणजे जे हुकुमशाही जे म्हणतो, हे हुकुमशाही घालवायची आपल्याला, याच्यासाठी थोडंसं आपल्या स्तरावरून लिहिणं थोडंसं गरजेचं आहे, बस एवढंच. नक्की अगदी प्रायोरिटीवरती घ्यायचं आहे, फक्त कोरोना जाऊ द्या, त्याच्यानंतर हा पण इश्यू आपण खूप प्रायोरिटीने घेणार आहोत, कारण खूप लोक सफरर झालेत आपल्यापैकी यांनी. सर एक प्रश्न आलेला आहे, म्हणजे मला वाटतं कॅस्टशी रिलेटेड नाही आहे तो. आफ्टर इंटरव्ह्यू लेटर अरायवल हाऊ मेनी मंथ्स इट इज व्हॅलिड टू कंडक्ट द इंटरव्ह्यू?
हॅलो. हा सर. म्हणजे इंटरव्ह्यू डेटचं लेटर आलेलं आहे, परंतु इंटरव्ह्यू झालेला नाही. इंटरव्ह्यू झालेला नाही. मोस्ट प्रॉब्ली मला वाटते हे कदाचित हे कोरोना वगैरे जो हे चालू आहे त्यामध्ये कदाचित त्या लोकांचा प्रश्न असू शकतो. तर अशी कुठे गाईडलाईन नाही आहे की ते लेटरची व्हॅलिडिटी लॅप्स होतात. नाही, परंतु प्रोसिजर जे आहे ना सर, 3 महिन्यात तुम्ही कम्प्लीट करायची आहे. नाही ती बरोबर आहे, पण कोरोनाच्या याच्यामुळे जर का झालं असेल आणि जर का जे कोणी म्हणत असेल की व्हॅलिडिटी लॅप्स झाली असा त्याचा अर्थ होत नाही. व्हॅलिडिटी लॅप्स झाली जर का असं जेडी म्हणत असेल तर जे म्हणत असेल त्यांना ते लेटर इश्यू करावं लागेल नवीन. असं बरोबर. व्हॅलिडिटीचा काही GR नाही आहे किंवा कुठला सर्क्युलर नाही, ते व्हॅलिड असेल. सर ऑलमोस्ट झाले आहे, सगळ्यांचे प्रश्न झालेले आहे. अजून काही मला हँड रेज होताना दिसले मला, तर कोणाला विचारायचं असेल तर काइंडली अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क द क्वेश्चन. हॅलो. नमस्कार सर. बोला. हा सर, माझा भूपेश सरांना एक प्रश्न आहे. हॅलो. सर नाव सांगा. परे सर तुमचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा. सर मधुकर वाकळे. हॅलो. हा बोला. हा सर म्हणतायत की प्राचार्यामार्फत तुम्ही तशी तक्रार करा, इंडिव्हिज्युअल नाही करू शकत का सर आपण, जर ते तशा जेडी करत असतील तर? सर इंडिव्हिज्युअल करू शकतो, काही हरकत नाही. पण समजा प्राचार्य मार्फत केली तर त्याला थोडंसं वजन प्राप्त होतं. पण समजा अनअवॉइडेबल कंडिशन असेल, म्हणजे समजा आपल्या कंट्रोलच्या बाहेर, समजा आपले प्राचार्य, मला माहिती आहे की आपले प्राचार्य अगेन्स्ट मध्ये असेल तर तुम्ही करू शकता ना. सर तक्रारपेक्षा विनंती करा ना. तक्रार म्हणजे विनंती सर, विनंती. पण आजकालचे सर आजकालचे प्राचार्य विनंती बी करू देत नाहीत आणि तक्रार बी करू देत नाहीत. हा प्रश्न. त्या केस मध्ये डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट द्या. पण कसं आहे आणि एक आमच्या फोरमकडे द्या, जर करेज असेल तर फोरमकडे द्या आमच्या, आम्ही करतो. बिलकुल सर, बिलकुल. थँक्स सर, थँक्स. आणि सगळ्या लोकांना एक विनंती आहे की होऊ शकत असेल तर तुम्ही जे कम्युनिकेशन करता जेडी सोबत, तर त्याची एक प्रत समजा तुम्हाला वाटत असेल की फोरमनी तुमच्या याच्यामध्ये इंटरफेअर म्हणण्यापेक्षा तुमच्यासाठी बाजूने उभं तुमची बाजू मांडायला पाहिजे, तर त्याची एक प्रत तुम्ही फोरमला पाठवली तर काय होईल की आम्ही जेव्हा बोलतो लोकांसोबत तर आम्हाला बोलण्यासाठी एक स्टँड राहील. तर त्यामुळे ते एक तुम्ही CC आम्हाला केली किंवा BCC केली, तर BCC केली तर त्या जेडीला माहिती पण पडणार नाही की तुम्ही आम्हाला प्रत पाठवलेली आहे. पण आम्ही जेव्हा जेडींसोबत बोलू किंवा डायरेक्टरांसोबत बोलू किंवा सेक्रेटरी सोबत जेव्हा आम्ही बोलू, तर आम्ही त्यांच्यासमोर काही डाटा घेऊन जाता येईल आणि त्यांना दाखवता येईल किंवा असं असं चाललं आहे तुमच्या डिपार्टमेंटमध्ये, तर तुम्ही याची तुम्ही काळजी घ्या इफ पॉसिबल. नमस्कार सर. सर मी संतोष चुरडकर बोलतोय अकोल्यावरनं. बोला. सर मला असा प्रश्न विचारायचा होता की माझ्या संबंधी असं झालेलं आहे की माझं पहिलं प्लेसमेंट हे उशिरा रिफ्रेशर झाल्यामुळं 2 महिने उशिरा मिळालं मला. मान्य आहे मला ते. आणि मग आता माझा प्रश्न असा आहे की माझं दुसरं जे प्लेसमेंट आहे तर तेही 2 महिने उशिराच मिळेल का ड्यू डेटला मिळेल? जर मी माझे दुसऱ्या प्लेसमेंटचे सगळे काय म्हणाले सर? ते उशिराच मिळेल. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला की 2 महिने जे उशीर झाला ते कधी झालं तुमचं? माझं सर माझं व्हायला पाहिजे होतं एप्रिल 2016 मध्ये प्लेसमेंट व्हायला पाहिजे होतं, पण रिफ्रेशर उशिरा झाल्यामुळे ते मला मिळालं जून 2016 पासून. सध्या तुम्ही ऍक्सेप्ट करून घ्या जे असेल ते. पण आपण जर का RCOC एक्झेम्पशन साठी जो प्रयत्न चालवलाय त्याच्यामध्ये यश आला तर तुम्हाला रिफिक्सेशन करून मिळेल जेडी करून. नाही माझा प्रश्न असा होता की पुढचं प्लेसमेंट जे होईल आता 21 मध्ये माझं पण पुढे जाईल जून मध्येच होईल. अच्छा. हो. जून 21 मध्ये येणार सर ते तुमचं प्रमोशन. ओके. आणि तुम्हाला 1 जानेवारी पण जर का याचं तुम्हाला एक्सटेन्शन म्हणजे हा जर का फायदा मिळाला तुम्हाला, आपण प्रयत्न करतोय, तर तुम्हाला ते रिफिक्सेशन करून तुम्हाला ते परत तुम्हाला 2 महिने आधीपासून घेता येईल. आणि सर मला असं सांगायचं सर फक्त एक गोष्ट तुमचे बाकी सगळे क्रायटेरिया पूर्ण ठेवा. म्हणजे कधी कधी काय होतं बाकीचे पूर्ण कम्प्लीट आहेत माझे या घडीला. तुमचं उदाहरण घेऊन मी बाकी काही कॅन्डिडेटचं काय होतंय की रिफ्रेशर उशिरा होत आहे म्हणून मग बाकी पण जे काही रिसर्च क्रायटेरिया आहेत किंवा अजून काही आहे ते पण उशिरा करतात किंवा अनावधानाने होऊन जातात. तसं करू नये. त्यामध्ये मोठा लॉस आहे. हा लॉस 1 to 2 to 3 मध्ये कळत नाही. जेव्हा 3 to 4 मध्ये येतात तेव्हा हा लॉस खूप मोठ्या प्रमाणात मॅग्निफाय होतो. म्हणून स्वतःचा लॉस कृपया करून
सर फोरमशी कनेक्ट होण्यासाठीचा जो मेल आयडी आहे तो जर चॅट बॉक्स मध्ये टाकला तर छान होईल. सुरटकर सर, तुमचं जे डेट ऑफ रिफ्रेशर काय होती तुमची? माझी सर 16 जून होती. 16 जून होती. 16 जूनला संपलं माझं रिफ्रेशर. म्हणजे जून 16 तुम्हाला टाकलेली आहे. आता तुमचं नेक्स्ट प्रमोशन जून 21 मध्ये. हो. तर तुम्हाला इन्क्रीमेंट जे आहे ना, तर 1 जानेवारी 2022 पासून मिळेल तुम्हाला इन्क्रीमेंट. ते सगळं मला झालं सर, प्रोसेस मला ती सगळं ऍक्सेप्ट आहे. मला फक्त पुढचं जे प्लेसमेंट आहे 21 मधलं, नाही ते त्याची डेट मला विचारायची होती फक्त. नाही जून मध्येच होणार ते, पण तुमचं काही लॉस होणार नाही. आणि तुम्ही जे म्हणलात ना जुलैला इन्क्रीमेंट, ते इन्क्रीमेंट मी घेतलं होतं जुलैचं, येणाऱ्या नेक्स्ट जुलैचं, पण मला नंतर त्याची रिकव्हरी भरावी लागली. ते तुम्हाला अगोदर मिळालं असेल 6th मध्ये, 7th मध्ये आता 1 जानेवारी पासून मिळेल तुम्हाला. त्यामुळे तुमचा लॉस हो ते चालू आहे. जानेवारीलाच मिळते सर. आता जानेवारी मिळेल. 7 येतो नाही रेक्टिफिकेशन आलं येते. हो थँक्यू सर. सर एक प्रश्न होता. हॅलो सर, एक युजीसीनी 17 ऑगस्ट 2015 एक लेटर काढलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी जे कॅन्डिडेट पीएचडी ऑब्टेन करतात आणि ते 4 वर्षाच्या आतमध्ये नसले आणि 6 वर्षाच्या आतमध्ये जरी असले तर त्याला त्या नोटिफिकेशनच्या डेट पासून कॅश प्रमोशन देण्यात येईल असं एक सर्क्युलर होतं. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट मान्य नाही करतायत. तर आपले काय विचार आहेत सर याच्यावर? या बाबतीत बरोबर आहे. हॅलो. हा सर, बोलू मी? हा सर. मोठे सर बोला. हा सर, तुमचा प्रश्न बरोबर आहे आणि गव्हर्नमेंट मान्य करत नाही. पुन्हा तेच मी तुम्हाला जे सांगितलं ना, डायरेक्टरांनीच तसं पत्र काढलं, पण हे अनऑफिशियली मान्य करत नाही. कळलं का तुम्हाला? मला एक तरी असा शासन निर्णय सांगा की समजा एका माणसाची म्हणजे 4 वर्षाच्या कार्यकाळात नाही झाली, 5व्या वर्षी झाली, तर त्याला 5व्या वर्षी प्लेसमेंट द्यायला पाहिजे. असं युजीसीचं सिंपल आहे. पण शासनाने याच्या अगेन्स्ट मध्ये कुठलंच पत्र काढलं नाही. पुन्हा हे म्हणजे नाही सर, याच्यामध्ये मी 10 सप्टेंबर 2016चं एक धनराज माने सरांच्या सिग्नेचर सह एक लेटर बघितलेला आहे. त्यांनी युजीसीचा हा जो परिपत्रक आहे 17 ऑगस्ट 2015 त्याला मान्यता दिलेली आहे. इवन तुम्हाला हे सुद्धा सांगतोय की पुणे विद्यापीठामध्ये धनराज माने सरांनी स्वतःच्या सही सकत प्रमोशन केलेलं आहे. मान्यता वगैरे नाही दिली ते, त्यांनी डेटा मागवला होता सर. एप्रिल 7 मध्ये डेटा मागवला होता रिजनल जॉईंट डायरेक्टर कडून की कोणाकोणाची पीएचडी नुसार झालेली आहेत आणि त्यांचं ड्यू डेट कसं काय आपल्याला चेंज करतं. फक्त हा डेटा मागवला होता त्यांनी. नाही, माझ्याकडे एक केस अशी आहे ज्याच्यामध्ये बरोबर आहे अवॉर्ड ऑफ पीएचडी पासनं. अमित सर, तुमचं बरोबर आहे. आणि त्या नियमाप्रमाणे जर का 5व्या वर्षी पीएचडी झाली तर त्याचं प्लेसमेंट तेव्हाच व्हायला पाहिजे, 5व्या वर्षी. आणि पुन्हा तोच गोळ्या मोडे सर बोलत होते ना, जॉईंट डायरेक्टर स्वतःला शासन समजतं. ओके, तर त्या ठिकाणी तुम्ही लिहिते व्हा, फोरमला लिहा, जॉईंट डायरेक्टर लिहा, कॉपी डायरेक्टरांना करा, जे काही मगाशी लबाने सरांनी प्रोसिजर सांगितली. तर या छोट्या याच्यामध्ये कसं आहे की हे लोक जे गव्हर्नमेंट नॉमिनी जे नियुक्त करतात ते स्वतःच्या स्वार्थाकरिता कॅन्डिडेटला मिसगाईड करतात ऍक्च्युली. सगळे कागदपत्र त्यांच्या समोर ठेवून सुद्धा त्यांनी जॉईंट डायरेक्टरवर सोपविलं की याच्यावर निर्णय घ्यावा. मी जॉईंट डायरेक्टरला जवळपास 10 लेटर दिले आहे कॉलेज तर्फे, तर ते फिरवतात आहेत गव्हर्नमेंट नॉमिनीवर. आता मला हे सांगा की गव्हर्नमेंट नॉमिनी आमच्या अंडरमध्ये येतो का की जॉईंट डायरेक्टरच्या अंडरमध्ये येतो? तर तुम्ही लिहाय फोरमला. हा फार म्हणजे तसा घाणेरडा प्रकार आहे खरं तर, जिथे डायरेक्टरांनी स्वतः ते प्रमोट केलेलं आहे. जर का ते इम्प्लिमेंट केलंय डायरेक्टरांनी, त्याच्यामध्ये कोणी काय लिहून द्यावं हा प्रश्नच नाही. आणि शासन प्रतिनिधीने हा जॉईंट डायरेक्टरचाच व्यक्ती असतो. त्याच्यामुळे त्यांनी जर चूक केली तरी जॉईंट डायरेक्टरला ती चूक सुधारण्याची मुभा आहे, शासनाने दिली. एक्झॅक्टली. पण माझ्या केसमध्ये काय करतात आहे, जॉईंट डायरेक्टर ढकलतो आहे गव्हर्नमेंट नॉमिनीवर आणि गव्हर्नमेंट नॉमिनी ढकलतो आहे जॉईंट डायरेक्टरवर. या प्रकारामुळे जॉईंट डायरेक्टरची जबाबदारी आहे. कारण जरी शासन नॉमिनी म्हणजे गव्हर्नमेंट नॉमिनी कोणी असे ना, तो त्याचा प्रतिनिधी असतो जेडीचा, तो शासनाचा प्रतिनिधी असतो. त्याच्यामुळं जॉईंट डायरेक्टरची प्राथमिक यामध्ये जबाबदारी अशी आहे की त्यांनी जरी केलेली चूक असेल
तुम्ही जर का तुम्हाला डायरेक्टरांचे आदेश आहे तर तुम्ही त्याप्रमाणे करायलाच पाहिजे. जर का करत नसेल सर कंप्लेंट करा. तर काय याच्यामध्ये आता आपण किती दिवस म्हणजे या लोकांचे डोके दाबणार ना. नाही, मी केलेलं आहे त्यांना. जवळपास 10 ते 15 लेटर माझे झालेले आहेत. मला मग म्हणजे न्याय नाही मिळाला तर मग सरळ मला हायकोर्टमध्ये केस फाईल करावी लागली आणि ती सुरू आहे आता सध्या. ठीक आहे, मग कोर्टात सबज्युडाइज मॅटर आहे. सबज्युडाइज मॅटर, पण सबमिशन चांगलं करा एवढी, आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. नाही, मला जर काही मदत लागली तर मी तुम्हाला मदत घेईलच तुमची मी. सर आता तुम्ही लिगल मॅटर बोललात ना, फक्त केअरफुली केस भांडा सर. कारण कसं होतं, जर रिझल्ट जर सबमिशन मुळे काय होतं, कधी कधी गव्हर्नमेंट ना कोर्ट ना गव्हर्नमेंटच्या बाजून चुकतं बरेचदा आपले मुद्दे असून पण. थोडेसे केस मांडताना म्हणजे काळजी घ्या, वकील चांगला ठेवा, हे आमच्याकडून एक सजेशन आहे तुम्हाला. आणि सोबतच शासनाच्या लेवलला पण फॉलोअप चालू करा. फक्त आता मग त्याच्या कोर्ट केस केली की काय होतं सर तुम्हाला, म्हणजे सॉरी टू से, आता काय करेल जर समजा आम्ही जर केलं ना याच्यामध्ये, आता समजा काही तर ते पटकन अशी कोर्ट केस काढतात की हे प्रकरण न्यायालयात आहे, असे काहीतरी ते बहाणे हे करतात. पण माझी अशी रिक्वेस्ट आहे, जर शासनाचे जी आर आपल्या बाजूनी जर असेल ना पूर्ण, आपण कोर्ट केस करायचीच नाही. म्हणजे असं पर्सनल मत आहे माझं की आपण यांनाच भंडावून सोडायचं. आपण का कोर्टात जायचं? हे या कॅसमध्ये तेच सांगायचे, कोर्टात जा, कोर्टात. डायरेक्टरांचं तुम्हाला वाटतं ना कोर्टात जा, का कोर्टात जायचं? तुम्ही सांगा, तुम्ही करा, यांच्या अगेन्स्ट मध्येच कंप्लेंट्स करायच्या. बरं, एनिवे तुम्ही गेलेत, ऑल दी बेस्ट, काही प्रॉब्लेम नाही सर, आपण पॉझिटिव्ह होईल असं करूया. ठीक आहे. ऑलमोस्ट 3 डेट्स झालेल्या आहेत आणि गव्हर्नमेंट कडनं काही असं त्याचा जबाब आलेला नाहीये. ओके ओके. तरी पण शासन दरबारी फॉलोअप चालू ठेवा, आम्हालाही लिहा नितीन सरांनी सांगितल्याप्रमाणे. करता येईल सर, काळजी करू नका. ठीक आहे सर, मुद्दा बरोबर आहे तुमचा. ओके सर, थँक्यू सर. धडे सर, ऑलमोस्ट सगळे प्रश्न संपलेले आहेत. तर फक्त एकच सांगायला लागेल की मला वाटते झाडे सर आणि मुडे सरांनी जे सांगितलं की 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक तुमचा इंटरव्ह्यू व्हायच्या आधीच्या गोष्टी, इंटरव्ह्यू नंतरच्या गोष्टी, आणि इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही कसं प्रिपरेशन करून ठेवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला वाटते झाडे सर आणि मुडे सरांनी सांगितल्या. मला वाटतं की सगळे प्रश्न संपलेले आहे. आय थिंक ओव्हर टू शैलेश सर. वजेकर सर. हा, झाडे सर. हा, झालंय, प्रश्न झालाय, सगळे झालेले आहेत. आभार प्रदर्शन कोण झाडे सर करताय? मी सांगतो. लबाने सर. मी करू? हा, येस लबाने सर. Okay. I thank all the participants first for taking out their judicious time out of their busy schedule because of this COVID pandemic. So I first like to congratulate all, and I hope that everyone might have benefited by this very intelligent webinar, I will say, because it is very contemporary and it is very, very important for everybody's placement. So I congratulate all the participants. Then going back, I like to thank Ramesh Zade sir, who has very nicely stated about the legalities of the cash promotions, and very excellently he has handled everything right from the disputes that is created. First, the UGC regulation, he told us that how the UGC regulation is there, and based on the UGC regulations, how the government has formulated the rules, and when it comes to implementation of these rules at GD level, how the things has got molded, and basically they are basically molded to take out something out of the candidates who are going to appear for the interviews. I thank the president of the National Forum for Quality Education, Ramesh Zade sir, for enlightening us about the whole process in depth. I think now everybody is prepared that what is their right and how they have to fight it. Coming back to the secretary, our secretary is very young and enthusiastic, Bhupesh Mude sir, and he has told us what are the practical things that happens during the time of interview. He has talked about 3 things. That what is the responsibility of a person who is appearing for CAS. He said that की one should be very much agile. त्यांनी स्वतः तयारीत असणे आवश्यक आहे. त्यांनी त्यांचे RC असतील, OC असतील, ते त्यांनी रेडी करणे, त्यांचे API पॉइंट्स बनवून ठेवणे.
नंतर दुसरी प्रोसिजर आहे त्यांनी अप्लाय करणे. त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 महिन्याआधी तुम्ही अप्लाय करू शकता. भरपूर वेळेस असं होऊ शकतं की प्रिन्सिपल कधी तुम्हाला अप्लाय करायसाठी नाही म्हणणार किंवा ते डायरेक्टली घेणार नाही. तर इट इज बेटर की तुम्ही सगळे लोक त्यांना ईमेल टाका. तर ईमेल टाकला म्हणजे एक डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, तुम्हाला आरसी ला जायचं असेल, ओसी ला जायचं असेल, तरी पण तुम्ही परमिशन घेताना रिटर्न परमिशन द्या. पण नंतर तुम्ही का ते प्रिन्सिपल कधी साईन करत नाही. त्याच्यामुळे इट इज ऑलवेज बेटर दॅट यू मेक अ डॉक्युमेंटेशन. हे डॉक्युमेंटेशन कधी करा, तुम्ही ईमेल केला होता प्रिन्सिपलला आणि प्रिन्सिपलने तरीही तुम्हाला समजा उद्या म्हटलं की बा तुम्ही आरसी ओसी केली नाही, तर तेव्हा तुम्ही दाखवता येईल तुम्हाला की आम्ही प्रिन्सिपलला बराच वेळ आम्ही कम्युनिकेशन केलेलं आहे. ईमेल तुम्ही दाखवू शकता आणि त्याच्या आधारे तुम्ही तुम्हाला जे काही म्हणायचं आहे तुम्ही ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू तुम्ही म्हणू शकता. तर हे इंटरव्ह्यूच्या आधीच्या गोष्टी भूपेश सरांनी सांगितल्या. इंटरव्ह्यूच्या वेळेस ज्या प्रॉब्लेम्स होतात त्या भरपूर काही झाडे सरांनी पण सांगितल्या, मुळे सरांनी पण सांगितलं आपल्याला की इंटरव्ह्यूच्या वेळेस काय काय होतं. IQSL प्रॉब्लेम्स करतात, कधी कधी प्रिन्सिपल थोडंसं हे असतात, निगेटिव्ह असतात, कधी कधी मग जेडी प्रॉब्लेम्स करतात. तिथे साईन करताना ते म्हणतात की तुम्ही तुमच्या हाताने खोडून तुम्ही तिथे चेंज करायला सांगता. तर भूपेश मुळे सरांनी जसं सांगितलं आहे तसं आपण हे करायला पाहिजे. आपण कुठेतरी आपली तटस्थ भूमिका घ्यायला पाहिजे. कारण आपल्याला वाटते की आता मला असोसिएट प्रोफेसर बनणार म्हणजे आपल्याला खूप मोठा फायदा होणार असतो. पण मग आपल्याला वाटतं की समजा आपल्या 2 महिने किंवा 6 महिने आपल्याला लेट मिळाला तर काय फरक पडेल. आपण जर भांडलं तर कधी होऊ शकते की या प्रोसेसला मला वर्ष जाईल. समजा आपण असं आपला दृष्टिकोन ठेवला तर काय होईल की आपण हळूहळू आपण तुटत जाऊ, संघटना म्हणून तुटत जाऊ आणि आपल्याला सरकारसमोर झुकावं लागेल. आपण सरकार म्हणजे जसं झाडे सरांनी सांगितलं, सरकार म्हणजे शासन निर्णय. जेडी किंवा त्यांचे प्रतिनिधी नव्हे, हे भूपेश सरांनी आपल्याला खूप प्रखर्षाने आपल्याला मांडून दिलेलं आपल्याला आपल्या समोर की त्यांना करायचं असेल त्यांना करून द्या, तुम्हाला जे करा तुम्ही करा म्हणा. आपण कारण त्यांनी जे केलं, त्यांनी समजा म्हटलं आपल्याला की तुम्ही खोडून लिहा तिथे, म्हटलं तर बघा त्यांनी ते लिटरली म्हणतील की आम्ही तर त्यांना देणार होतो पण यांनी स्वतः खोडून आम्हाला ती डेट मागितली, असं ते युक्तिवाद करू शकतात त्याच्या ह्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट आहे, भूपेश सरांनी सांगितले की एकदा इंटरव्ह्यू झाला नंतर शेवटी येतं मग जेव्हा जे सॅलरी पर्यंत जाण्यापर्यंत मग जो विद्यापीठ लेवलला त्याचं हे करणे आहे, पाठपुरावा करणे आहे किंवा जेडी कडनं अल्टिमेटली सॅलरी मिळणे, याच्यामध्ये पण भरपूर आपल्याला हे करावे लागते, त्याच्यामध्ये मसलती करावे लागतात. तर ह्या आपण ज्या वाईट प्रथा भरपूर लोकांनी पळवून ठेवलेल्या आहे, आपण त्याच्यापासून थोडंसं लांब राहिलं तर काय होईल की येणारी जी आपली पिढी आहे त्याच्यामध्ये आपण जे ट्रुथफुलनेस म्हणतो आपण आणि ज्याला आपण म्हणतो की करप्शन लेस आपल्याला स्टेट बनवायचं असेल तर मला वाटतं आपल्याला काही दिवस आपण थोडंसं थांबून जाऊया ना. काय होईल ते फक्त डिले करू शकतात. डिले करून तुम्हाला देणारच नाही असं होणार नाही, कधीच आयुष्यात कधीच होणार नाही. तर मला वाटतं की समजा आपल्याला भारत देशाला आपल्याला करप्शन फ्री स्टेट बनवायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्या टीचर पासून आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला 2-4 महिन्याचं नुकसान होईल, कदाचित 2-4-6 महिने किंवा वर्षभर आपल्याला थांबावं लागेल. पण हे लक्षात घ्या सगळ्यांनी की आपण 6 महिने आपल्याला असोसिएटचा कदाचित आपल्याला सॅलरी लेट मिळेल, पण आपण हे पण विचार करायला पाहिजे. मी मानतो झाडे सरांनी जसे सांगितलं की आपल्याला फायनान्शियल लॉस होतो, पण त्या लॉस आपण सहन केलं तर कदाचित आपण एक तटस्थ भूमिका घेऊन आपण करप्शन फ्री इंडियामध्ये आपण आपलं योगदान करता येईल, असं म्हणून मी झाडे सरांचं पुनश्च एकदा भूपेश मुळे सरांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्यानी कार्यक्रम हाताळला. मधात कुशल मुळे सरांनी फोरम काय काम करतं, कुठकुठल्या लेवलवर काम करतं आणि जे बातम्या आपल्या याच्या न्यूजपेपरमध्ये येतात किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येतात हे तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. कारण जोपर्यंत बातमी बनत नाही तोपर्यंत शासनाचं लक्ष जात नाही. तर याबद्दल मुळे सरांनी खूप चांगली भूमिका घेतली आणि त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं आणि आपण तसंच काम करणार आहोत. त्याचबरोबर मी शैलेश वजेकर सर आहेत, तर मी त्यांचं खूप खूप आभारी आहे की हे या फोरम थ्रू ही इज वन ऑफ द व्हेरी ऍक्टिव्ह मेंबर्स आणि त्यांनी हे जो पूर्ण ज्याला आपण टेक्निकल सांभाळणे म्हणतो आपण, हे त्यांनी खूप अतिशयरित्या चांगल्याने सांभाळलं. मी त्याबद्दल मी शैलेश वजेकर सरांचा खूप आभारी आहे. तसंच आमचे मित्र अशोक पतंगे आहेत आणि आमचे अमरावतीचे सर आहेत मुळे सर, मी त्यांचा देखील खूप खूप आभारी. त्यांनी पण मधामध्ये खूप छान लोकांना गाईड केलेलं आहे आणि त्यांनी डिले हा आपण ऑफलाईनच नाही तर आपण ऑनलाईन करून कसं त्याच्यावर आपण हे करता येईल हे त्यांनी खूप चांगल्याने समजून दिलं. तर कदाचित आमच्याकडनं काही त्रुटी राहिल्या असतील, आम्ही मान्य करतो की नो बडी इज परफेक्ट, तर आमच्याकडनं काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व असावं. आणि मी असं म्हणतो की आता हा कार्यक्रम इथेच संपला आहे. थँक्यू व्हेरी मच.
And thank you the forum for giving me the opportunity to represent the vote of thanks. Thank you, very thank much. you, Lavane sir. Thank you, Lavane sir. You are nicely okay, won the hearts of everyone. Thank you. Thank you, sir. Thank you. Thank you.